गुड आफ्टरनून सगळ्यांना. वेलकम टू अर्थनीती. बरं, आज तुम्ही आता ज्याच्यासाठी आलात तो आधीचे नेहमीचे टॉपिक वेगळे असायचे आणि आज जरा वेगळा आहे. त्याच्यावर एखादा सेमिनार होऊ शकतो किंवा लेक्चर हे क्वचित ऐकला असेल. त्यातही MPSCमध्ये UPSCला बऱ्यापैकी याचा फोकस दिला जातो. गव्हर्मेंट स्कीम, योजना म्हणजे काय, त्याचे सोर्सेस भरपूर असतं, पण MPSC त्यातही कंबाईनला तर लक्ष फारच कमी असतं याच्यावर. आत्ता आपलं एक स्ट्रक्चर सांगतो समजून, मी तुम्हाला लक्षात येईल. योजनेमध्ये इथं कुठली एखादी योजना पूर्ण घेतली आणि समजून सांगितली याच्यासाठी लेक्चर नाही आहे, तर ओव्हरऑल याच्याकडे आपण दुर्लक्ष जे केलं, परीक्षेला वेटेज किती आहे, मुळात योजना हा सेपरेट टॉपिक आहे का, ह्याच्यात कंटेंट काय करायचा हे किती जणांना माहिती आहे. बरं, त्याच्यातही अजून प्रश्न असे आहेत की योजना कोणत्या करायच्या, जुन्या की नवीन, हा एक राईट हा प्रश्न. दुसरा, राज्यसेवेसाठी प्रश्न वेगळे असतील आणि कंबाईनसाठी वेगळे असतील का, हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तिसरा, योजना कशातून करायच्या म्हणजे सोर्सेस, गव्हर्मेंट वेबसाईट वापरायची का, इयरबुक वापरायचं आहे का, अजून काय असेल तो एक मुद्दा. हे ॲक्च्युली सेकंडरी झाले सगळे क्वेश्चन्स आहेत ना तुमचे, पण तुम्हाला हेच भरपूर मोठे वाटतात की सर एवढे उत्तर दिले तरी बस झाले. मी तुम्हाला लिटरली आज तो टॉपिक म्हणजे काय योजनेचा आणि त्यात कंटेंट काय असतो, योजना कशावर येतात, त्यातही सेक्टर वाईज म्हणजे ॲग्रिकल्चरच्या करायच्या की इंडस्ट्रीच्या करायच्या, मग ॲग्रिकल्चरमधल्याही सगळ्या करायच्यात का आणि इंडस्ट्रीमधल्या कुठल्या करायच्या. कधी कधी तुम्ही योजना बघत असाल, मॅक्झिमम फोकस हा ग्रामीण भागात असतो. कुठलीही योजना काढा, मॅक्झिमम म्हणतो मी, हा काय असणार आहे, ग्रामीण भागासाठी गेलेल्या योजनेचा परिवेश असतो. पुन्हा महिलांसाठी, मुलींसाठी किंवा आदिवासी भाग, रिजन असे नावं ऐकलेत ना, हां ते एकदा नीट समजून घेऊ आणि मग तुम्हाला येईल. मी आता एवढे सगळे क्वेश्चन का केली, सगळे क्वेश्चन असे रेज का केलेत, तुमच्या मनातले प्रश्न हे आहेत ना, ह्याच्यातले सगळे नसतील तर काही प्रमाणात आहेत आणि बाकी काय असेल ते 1-to-1 कम्युनिकेशन अजून एकदा करू शेवटी. सगळ्यात पुस्तकं वगैरे काय असेल ते बी आपण डिस्कस नंतर करू. हे आपलं इकॉनॉमिक्स गाईड, त्याचे आलेले सगळे हे रिफ्लेक्शन्स आत्ता मागच्या झालेल्या एक्झामला, आणि ह्यात सगळ्या तुम्हाला जर प्रूफ बघायचा असेल तर टेलिग्रामवर आपली PDF उपलब्ध आहे. म्हणजे उगाच नाही आहे की हा आकडा टाकला एवढ्यापैकी एवढे आले, तेवढ्यापैकी तेवढे आले. आयोगाचे क्वेश्चन पेपर आणि आपला कंटेंट दिलेला आहे. आणि आजचं डिस्कशन हे पूर्ण आयोगाला धरून असेल. योजनाबद्दलचे तुमचे आत्तापर्यंत आलेले PYQ मागच्या 3-4 वर्षाचे हे घेतलेले आहेत, कंबाईनचे पण आणि राज्यसेवेचे पण. त्यामुळं हा एक मुद्दा, मी कुठली गोष्ट मनाने सांगण्यापेक्षा आयोगाला सोबत घेतलेली आहे. सो स्टार्ट फ्रॉम टॉपिक आणि कंटेंट नेमका काय. बाकी मी सगळं हे डेटा पण दिलेला आहे, तुम्हाला काढून आणलेला आहे. राज्यसेवेला, कंबाईनला, गटकला इथपर्यंत किती क्वेश्चन्स आलेत, इयर वाईज, एक्झाम वाईज, म्हणजे आज गव्हर्नमेंट स्कीमचा हा पूर्ण स्टार्ट टू एंड संपून टाकू, याचं पूर्ण पोस्टमॉर्टम करू आणि काय रिपोर्ट असेल तुमच्या एंडला लेक्चरच्या शेवटी असेल तुमच्या हातात. चला, मला आधी सांगा कोणीतरी की याच्यात नेमकं काय करायचं आहे, गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे नेमकं काय. आपली सुरुवात लेक्चरची विद्यार्थ्यांना माहिती आहे, मी डेफिनेशनपासून सुरुवात करत असतो प्रत्येक गोष्ट. तुमच्यापैकी किती जणांनी आत्तापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली आहे, हात वर करा. बऱ्यापैकी दिली. मुख्य परीक्षा किती जणांनी दिली, ठीक आहे. कंबाईनची मेन्स म्हणतोय, प्रीता ऑलमोस्ट सगळ्यांनी दिली असेल आता मेन्स, ठीक आहे. ॲटलिस्ट त्यांनी मला सांगणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंट स्कीममध्ये नेमकं येतं काय. तुम्हाला असं आता हात वर करून चूक केली आम्ही. आर्थिक दुर्बल घटक आहेत किंवा ज्या सेक्शनमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे अशा सेक्शनसाठी सरकारने जे धोरण केलं आहे त्यांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, एम्पॉवरमेंटसाठी. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. म्हणजे इथं मेन मुद्दा काय, आपण गव्हर्नमेंट स्कीम जे लॉन्च करतोय, आपण म्हणजेच कोण करतं, सरकार, गव्हर्नमेंट, सरकारचं धोरण, गव्हर्नमेंट पॉलिसी, हे जे धोरण आहे कुठल्याही सरकारचं धोरण कशासाठी सरकार राबवतं, आपल्याला काय करायचे असते, ग्रोथ, डेव्हलपमेंट, आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास साध्य करायचा असतो, राईट. मग उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये जर विकास होत असेल किंवा वाढ होत असेल तर चांगली गोष्ट आहे. उदाहरण देतो एज्युकेशनचा. भारताची साक्षरता ही 50% आहे, 50%वरून 60%, 60वरून 70% होती आहे. साक्षरता वाढते, चांगली गोष्ट का वाईट आहे, चांगली गोष्ट आहे. जवळपास 80% साक्षरता झाली उदाहरणार्थ.
आणि या 80 पैकी 60% आणि 20% मी असा भाग करतो. मॅक्झिमम साक्षर लोक हे शहरातून आहेत, मॅक्झिमम साक्षर लोक हे ठराविक जाती धर्मातून आहेत, असं आपल्याला इथं लक्षात आलं. जेव्हा ओव्हरऑल आकडा म्हणले तेव्हा लक्षात आलं का माझ्या? नाही. म्हणजेच ग्रामीण भागातून किंवा असा बराच दुर्लक्षित घटक आहे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं का? त्यांच्यापर्यंत साक्षरता वाढली का? नाही. म्हणजे हा घटक कुठंतरी बाजूला पडलेला आहे. बरं, हे झालं एज्युकेशनचं. इन द सेम वे आरोग्याच्या सोयीसुविधा ग्रामीण भागामध्ये आहे का? हॉस्पिटलची सोय नाही आहे. आपण भारतात म्हणतो की आरोग्याच्या सोयीसुविधा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यात, हेल्थ फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली आहे ॲज कम्पेअर टू 1947. स्वातंत्र्याच्या वेळापासून जर आत्तापर्यंत घेतलं तर इम्प्रूव्ह झाली का नाही? मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आलेत. आज मोठ्या मोठ्या रोगांचं निदान भारतात होतं, अगोदर फॉरेनला जावं लागायचं. मग ही इम्प्रूव्हमेंट झाली आहे, पण ग्रामीण भागात झाली आहे का? म्हणजे इथं जो शब्द येतो ना ह्या सगळ्या गोष्टींचा, तुम्हाला राज्यसेवेला आहे बघा, इन्क्लुजन, म्हणजेच ह्याला काय म्हणायचं? समावेशन. आता राज्यसेवा तयारी करणारे म्हणत असतील की सर हे बरोबर आहे, आम्हाला समावेशन शब्द आहे सिलेबसला, पण कंबाईनवाले म्हणत असतील सर ह्याचा आमचा काही संबंध आहे का? सांगतो, कंबाईनवाल्यांनी लक्ष द्या. हे जे समावेशन आहे नाही तर ह्याला समजण्यासाठी तुम्हाला इथं म्हणजे इन्क्लुजन हे समजलंय, इथं काय माहिती पाहिजे आधी? एक्सक्लुजन हा काय प्रकार आहे? इन्क्लुजन म्हणजे काय आधी सांगा मला. काही गोष्टी ह्या समाजात आपण ज्या दुर्लक्षित राहिलेल्या आहेत त्या काय करायच्यात? इन्क्लूड करून घ्यायच्यात. आपण जे विकास करतोय हे विकास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे, पण तो आहे का भारतामध्ये? नाही आहे. म्हणजेच काही गोष्टी व्यक्ती हे एक्सक्लूड आहेत, म्हणजेच हे वंचित आहेत, म्हणजेच हे दुर्लक्षित आहेत. दुर्बल घटक, दुर्लक्षित घटक, वंचित घटक हा सगळा प्रकार येतो. यांना समावून घेऊन आपण जो विकास करतोय त्यालाच आपण सर्वसमावेशक विकास असं म्हणतो. सर्वसमावेशक विकास करणं म्हणजे समावेशन करणं, राईट? ह्या दुर्लक्षित दुर्बल घटकात कोण कोण येतं? बरं, ह्याच्यात कीवर्ड सांगतो तुम्हाला. इथं हे जे एक्सक्लुजन याला मी विषमता म्हणू शकतो का? याच्यावर नको, बरोबर ना? ही विषमता कसली विषमता आहे? आर्थिक आहे, सामाजिक आहे, त्यानंतर प्रादेशिक आहे. आपला टॉपिक सुरू झाला. काही जणांना डायरेक्ट डोक्याच्या वरून जात असेल, ऑनलाईनवाल्यांनी पण थोडं पेशन्स ठेवा. मी म्हणून म्हणलं आजचं आपलं असं लेक्चर असेल पहिलंच, योजना हा टॉपिकच डिकोड करतोय आपण, जे आजपर्यंत केलं नाही. काय होतं जनरली, योजना कुठल्या करायच्या? ह्या करायच्या. कशातून करायची? ह्याच्यातून करायचं, संपला. ह्याच्या पलीकडे कधीच नाही. आज तुम्हाला योजना नेमकं काय आणि मागच्या आलेल्या योजना याच टॉपिकवर का आल्यात आणि ते कशातून करायचं, नेमकं टॉपिक कंटेंट म्हणून ज्याला आपण पुस्तकात बघतो तो नेमका मुद्दा काय, हा सगळा क्लिअर होऊन जाईल. तर आर्थिक विषमता म्हणजेच गरीब श्रीमंतातील दरी, म्हणजे इथं आर्थिक विषमतेमध्ये गरीब हा घटक येतो. सामाजिक घटकामध्ये कोण कोण येतं? तर वेगवेगळ्या समाज. आज भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जाती धर्म आहेत, समाज आहे, त्यातला बराच घटक हा दुर्लक्षित आहे ना, मागास आहे. म्हणून इथं समाजानुसार विशेषतः आपण SC ST उदाहरण घेऊ शकतो का? यस, बिलकुल. प्रादेशिकमध्ये काय येऊ शकतं? काही प्रदेश विकसित आहेत, काही प्रदेश अविकसित आहेत. फॉर एक्झाम्पल पूर्ण भारतात तुम्ही जर मी म्हणलं कुठले राज्य हे विकसित आहेत, काय नाव येते तुमच्यासमोर? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ येतं का नाही? हे विकसित राज्य आहेत. बरं, अविकसितमध्ये कोण येतं? बिहार, UP, झारखंड असे काही राज्य येतात ना. म्हणजे तो भारतातील काही प्रदेश हे विकसित आहेत, काही ह्याला म्हणायचं प्रादेशिक विषमता. व्यक्तीनुसार महिला म्हणजे स्त्री, पुरुष हे पण आहे ना, वृद्ध, अपंग, निराधार, नाव ऐकलेच का? हे सगळे आहेत ना, हे व्यक्ती आहेत जे की या ह्याच्यातून वंचित राहिलेले, दुर्लक्षित राहिलेले आहेत. आता मी पॉईंटवर येतो. आपल्याला देशाचा जर विकास करायचा असेल तर तो ठराविक जाती धर्माचा, ठराविक प्रदेशाचा, ठराविक व्यक्तीचा झाला पाहिजे का? आणि यांचा जर झाला असेल तर हा विकास झाला आहे, पण तो सर्वसमावेशक आहे का? मग आपण सरकार म्हणून ज्यावेळेला धोरण ठरवतो तेव्हा आपला विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट असली पाहिजे. म्हणजेच या सगळ्या घटकांना
सोबत घेऊन विकास केला पाहिजे. यालाच म्हणायचं समावेशन, यालाच म्हणायचं इन्क्लुजन, यालाच म्हणायचं सर्वसमावेशक विकास. आता लक्षात आलं, थोडंफार तर लिंक लागतीये. बरं, यांना आपल्याला डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये घ्यायचं आहे. हे वंचित, दुर्लक्षित, दुर्बल घटक आहे, यांच्यापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी पोहोचवायच्यात म्हणल्यानंतर सरकार काहीतरी पॉलिसी तयार करतं. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामीण भागापर्यंत, आदिवासी भागापर्यंत एज्युकेशन नाही आहे, मग मी काहीतरी योजना लॉन्च करेल ना. ग्रामीण भागापर्यंत हेल्थ फॅसिलिटी नाही आहे, मी योजना लॉन्च करेल. वाहतूक सुविधा नाही, आजही बघा ग्रामीण भागात रस्त्यांचं प्रमाण फार कमी आहे. काही ठिकाणी तर रस्ते नाहीच आहेत, कसे जातात हे त्यांना माहिती. मग तिथे एखादी योजना लॉन्च करेल मी. हे सगळं इथं सरकार धोरणामार्फत या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित, दुर्बल घटक, वंचित घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी जे धोरण राबवतं त्यालाच आपण योजना म्हणतो, गव्हर्नमेंट स्कीम म्हणतो. इथपर्यंत कळालं. पुढं याबाबतच आता तुम्हाला बघा एक्झाम्पल देतो. ह्याच्यात हे येतील का व्यक्ती मला सांगा, दुर्लक्षित आणि दुर्बल घटकामध्ये. असंघटित क्षेत्रातील कामगार येतील का? बरं, महिला, मुली. म्हणजे मी इथं जे आता घटक सांगतोय ना, हे याचा अर्थ त्यांचा विकास अजून झाला नाही, त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणायचे आहेत. ते दुर्बल घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, वंचित आहेत. कशापासून? मूलभूत सुविधापासून किंवा विकासापासून वंचित आहे, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवायचा आहे. यासाठी सरकार जे धोरण राबवतं त्यालाच आपण गव्हर्नमेंट स्कीम म्हणतो. बरं, महिला, मुली, असंघटित क्षेत्रातील कामगार. असंघटित क्षेत्रातील कामगारमध्ये कोण येतं? नाही म्हणा सर, आम्हाला तेवढंच माहिती आहे. आज तेच सांगतोय, आज एवढं डिटेलमध्ये जायचं ना की ही गोष्ट कळाली पाहिजे. इथं चूक होते. हां, बरोबर, म्हणजे मजुरीवर काम करणारे. बरं, याच्यामध्ये कृषी क्षेत्रात काम करणारे कामगार येतील का? येतील ना. बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर येतील का? येतील. इथं आपण रस्त्यावर वगैरे बघतो फेरीवाले, छोटे मोठे काय ते किरकोळ व्यवसाय करतायत. एखाद्या छोटं किराणा दुकानामध्ये काम करणारा व्यक्ती असेल, तो मुनीम असेल, व्हॉट एव्हर, हे सगळे वीटभट्टी कामगार असतील. दिस इज कॉल्ड ॲज अनऑर्गनाइज सेक्टर. हे त्याच्यातले असंघटित क्षेत्रातले. मग हे डिटेलमध्ये तेवढं आलं. पुढं अपंग, वृद्ध, हे पण याच्यामध्ये येतील दुर्लक्षित घटकांमध्ये. SC ST हे इथं एवढं सगळं येतं. हे झालं व्यक्ती म्हणून. समाज म्हणून SC ST आले, व्यक्ती म्हणून एवढे सगळे व्यक्ती आले. पुढं क्षेत्रांमध्ये आपण जर कृषी क्षेत्र घेतलं, ॲग्रिकल्चर सेक्टर, आणि उद्योग क्षेत्र जर घेतलं, तर दुर्लक्षित घटक म्हणून शेतीमध्ये कुठला गट टार्गेट केला पाहिजे? माझा प्रश्न असा आहे, मी जर गव्हर्नमेंट पॉलिसी ठरवतोय, स्कीम लॉन्च करायची मला कृषी क्षेत्रासाठी, तर ऑब्व्हियसली जे मोठे शेतकरी आहेत, श्रीमंत शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी स्कीम लॉन्च करू का? इथं मुळात कार्यक्रम काय चालू आहे आपला? सर्वसमावेशक विकास, समावेशन. म्हणजेच मी कुठला गट टार्गेट केला पाहिजे? अल्पभूधारक, राईट, श्रीमंत शेतकरी. आता येतंय का? डिकोड होतंय का? मग तुम्हाला ज्या कृषीबद्दलच्या स्कीम दिसत आहेत त्या त्यांच्याबद्दल दिसत आहेत का? राईट. दशलक्ष विहीर योजना नाव ऐकले? मग ज्या व्यक्तीला, ज्या शेतकऱ्याला पैसे नाही आहेत, तो स्वतः विहीर नाही करू शकत, सरकार काय करतं? सरकार, हे घे बाबा, आम्ही तुला एवढी मदत करतो, विहीर तयार करून दिली की तू स्वतः काहीतरी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या की पीक घेशील, तूही मोठा होशील, 4 लोक कामाला लावशील, गुंतवणूक केल्यामुळं ग्रामीण भागामध्ये डेव्हलपमेंट होईल, रोजगार निर्मिती होईल, बेरोजगारी कमी होईल, उत्पन्न पातळी वाढेल. गॉट इट? ही स्कीम झाली. पुढं उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्रामध्ये कुठलं टार्गेट करायचं? बरोबर. आता मी काही सांगतोय तुम्हाला, आता कन्सेप्ट क्लिअर करून दिले ना, बेस क्लिअर झाला, तुम्हाला लक्षात आलं की इंडस्ट्री सेक्टरमध्ये योजना कुठल्या येतील? मोठ्या उद्योगांबाबत येतील का? अजिबात नाही. जो घटक दुर्लक्षित आहे, ज्याला स्वतःला उभं राहायचं आहे, अशांना सरकार मदत करतं. म्हणजे इथं पर्टिक्युलरली प्रामुख्याने MSME सेक्टर, मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम, हे त्यांच्यासाठी. बरं, ही योजना कोणासाठी? मुद्रा योजना नाव ऐकले की नाही? परीक्षेत आलेली की नाही? मग मुद्रा योजना कशा संदर्भात आहे? त्याच्या नावातच रे, काही वेळानं मी नेहमी सांगत असतो बघा, लॉंग फॉर्म पाठ करत चला जरा. लॉंग फॉर्मवरच किती गोष्टी सुटतील. त्याचा लॉंग फॉर्म काय? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. मायक्रो युनिट्स म्हणजे छोटे घटक उद्योग क्षेत्रातील. म्हणजेच कोण रे? MSME सेक्टर. बरं, अजून दुर्बल, दुर्लक्षित घटक, वंचित घटक मी टार्गेट करतो. तुम्हाला स्टार्टअप आणि स्टँडअप स्कीम ऐकले का? प्रश्न आलेला पण आहे. बरं, मला सांगा, स्टेटमेंट करतो, चुकीचं का बरोबर सांगा. महिला,
SC ST जे SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि महिला हे 3 गट मी टार्गेट केलेत. याच्यासाठी स्टार्टअप इंडिया आहे की स्टँडअप इंडिया आहे? हां, स्टँडअप इंडिया आहे, बरोबर. म्हणजे या स्टँडअप इंडिया अंतर्गत मी कोणाला टार्गेट केलं? महिला हा एक दुर्लक्षित घटक आहे बाबा, तो एंटरप्रेन्योरशिप म्हणून पुढे आले पाहिजे ना. उद्योगामध्ये फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे ना आजपर्यंत, म्हणजे महिला आलेल्या नाही आहेत. मग मुळात आपलं धोरण काय चालू आहे? सर्वसमावेशक विकास, सगळ्यांना पुढे आणायचं आहे, महिला या पुढं एंटरप्रेन्योरशिप करायला. दुसरं, SC ST कॅटेगरी सुद्धा ही उद्योग क्षेत्रात पाठीमागे, सरकारने केलं धोरण तयार केलं. हे घ्या गव्हर्नमेंट स्कीम तुमच्यासाठी पण. म्हणजे एकंदरीत तुम्ही कृषी क्षेत्र घ्या, उद्योग क्षेत्र घ्या किंवा अजून काही गट टार्गेट करा, फिरून आपण इकडं यांच्याकडे आलो का? इकडं तुम्ही ह्याच्यामध्ये अजूनही लिहू शकता, महिला, इथं वृद्ध, इथं अपंग, निराधार व्यक्ती, काय भरपूर त्याच्यात आला. लक्षात आलं? ठीक आहे. हा झाला एक गट, दुर्लक्षित गट ज्याला म्हणतो आपण ते. म्हणजेच गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला इथून पुढे करताना आता थोडा तरी एक एरिया लक्षात आला का, की सरकार नेमकं धोरण जे तयार करतं ते कोणासाठी करतं? ते यांच्यासाठी. मग आपण गव्हर्नमेंट स्कीम करताना तुम्हाला आर्थिक बाबत जो दुर्लक्षित घटक आहे तो सामाजिक, प्रादेशिक आणि व्यक्ती. आता प्रादेशिकमध्ये एक उदाहरण देतो. भारतामध्ये नॉर्थ ईस्टचा एरिया आहे ॲज कम्पेअर टू अदर एरिया. जरा त्याला जॉग्राफिकल बाउंड्री, जॉग्राफिकल लिमिटेशन्स त्याला जास्त आहेत, बरोबर ना. इतर राज्य जे जरा सपाट ह्याच्यावर आहेत तिथं काय वाहतुकीची सोय करता येते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता येतो, रेल्वे रूल तयार करता येतात. तिकडं करता येतील का? नाही. मग तिकडं तो भाग तसा दुर्लक्षित ठेवायचा का? त्याच्यावर काहीतरी तुम्हाला करावं लागेल ना. म्हणून तिकडची योजना पर्वतमाला नाव ऐकले? ती कोणासाठी? नॉर्थ ईस्टसाठी आहे का? दुर्लक्षित घटक घेतला का? कुठला? प्रादेशिक विषमता कमी केली का आपण? त्याही प्रदेशाला सामावून घ्यायचं आपल्याला. दिस इज कॉल्ड ॲज सर्वसमावेशक विकास. बरं, अजून सांगतो. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम कशा संदर्भात आहे? नाही म्हणून सर अजून माहीतच नाही, पहिल्यांदाच ऐकले नाव. विषय काय, आपण सगळ्या राज्यांना टार्गेट केलं, राज्यातील शहरांना टार्गेट केलं, ग्रामीण भागाला टार्गेट केलं. पण तुम्ही कधी हे ऑब्झर्व केलं आहे का? समजा आपलं हा भारत आहे आणि मग इकडं आता ही अशी सगळी बाउंड्री आहे, इकडं तिकडं हे सगळं. त्यात पाकिस्तान, चीन किंवा अशा हे जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत तिथलचे राज्य, त्या राज्यामधले विलेजेस एकदम बाउंड्रीवर असलेले आपल्याला सतत टेन्शन असतं का नाही तिथं? टेन्शन इन द सेन्स ती अस्थिर परिस्थिती असते, युद्धजन्य परिस्थिती असते. तिथलच्या ग्रामीण लोकांनी काय सोडून जायचं का गाव पूर्ण आपल्या इतक्या वर्षांचं? तिथं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. पण ह्या सगळ्यामुळे तिथं दुर्लक्षित राहिला होता. तिथं कुठली इन्व्हेस्टमेंट जाईल का? बरं जाणार नाही. तुम्ही बॉर्डरला इन्व्हेस्टमेंट कराल का? अशा गावांना लक्ष करून तिथलचा डेव्हलपमेंटचा भाग सरकारने घेतला. त्याला काय म्हणायचं? व्हायब्रंट विलेज प्रोग्राम. व्हायब्रंट म्हणजे अस्थिर. आता लक्षात राहील का स्कीम? म्हणजे तो सुद्धा आपण काय घेतलेला आहे? दुर्लक्षित घटक, दुर्लक्षित प्रदेश घेतलेला आहे. हे एवढं जे आहे ना तुमच्याकडं एक्सक्लुजन किंवा एक्सक्लूड, विषमता आणि हे एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला उत्तर देऊन जातील की गव्हर्नमेंट स्कीम कशा आलेल्या आहेत आजपर्यंत आणि गव्हर्नमेंट स्कीम कशा येतील. क्लिअर? चला पुढं. अजून एक त्याच्यामध्ये एकतर प्रदेश जर गेला आपण त्याला इथे कीवर्ड लिहू शकता. प्रदेशामध्ये ग्रामीण प्रदेश टार्गेट केला असेल का शहरी? कुठला? ग्रामीण. का बरं? ॲज कम्पेअर टू अर्बन, ग्रामीणमध्ये फार डेव्हलपमेंटची गरज आहे ना. शहरी भाग बराच पुढे गेला आहे म्हणून ग्रामीण. तुम्ही पंचवार्षिक योजना करताना पण कितीतरी स्कीम ह्या पहिल्यांदा फक्त आणि फक्त कोणासाठी सुरू झाल्या? ग्रामीण. कुठलेही असू द्या, ग्रामीण भागातच. मग ते ग्रामीण भागामध्ये एज्युकेशन टार्गेट केलं असू द्या, ग्रामीण भागामध्ये शेती टार्गेट केली असू द्या, ग्रामीण भागात वाहतूक, ग्राम सडक, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे का नाही ती टार्गेट केली असू द्यात, आदिवासी भाग टार्गेट केला असू द्यात, महिलांचं टार्गेट केलं असेल, सगळं ग्रामीण भागात. नंतर आत्ता काही वर्षांपासून जर तुम्ही बघत असाल तर शहरी सुद्धा यायला लागले. पण शहरीमध्ये कोण? शहरीतला गरीब, शहरीतला दुर्लक्षित घटक, शहरीतला दुर्बल घटक टार्गेट केलेला आहे तो. म्हणजे इथं मी तुम्हाला प्रदेशात कीवर्ड सांगतोय. ग्रामीण, डोंगराळ प्रदेश, आदिवासी प्रदेश हे टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी योजना आहे. प्रदेशानुसार झालं, व्यक्तीनुसार झालं, असंघटित क्षेत्रातील कामगार, मुली, अपंग, वृद्ध, SC ST हा एक सगळा प्रकार झाला. क्षेत्रानुसार बघितलं तर तुम्ही कृषी क्षेत्र घेतला तर कोण? छोटे शेतकरी. उद्योग क्षेत्र घेतला तर MSME सेक्टर. आता एवढा सगळा एरिया बघितल्यानंतर ग्रामीण भागामध्ये तुम्ही विकासाच्या सगळ्या योजना राबवत आहे, पण त्यात नेमकं देताय काय आणि काय दिलं पाहिजे?
काय दिलं पाहिजे तिथं? आता ग्रामीण भाग टार्गेट केला, प्रदेश टार्गेट केला, सगळं केलं. तिथं काय केलं? बेसिक ॲम्युनिटीज, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे दिलं पाहिजे ना. म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम ज्या परीक्षेला येत आहेत त्या टार्गेटेड कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत? नोट डाऊन करून घेऊ शकता. नंबर 1, हा सगळा दुर्लक्षित घटक इथलचा, हा इकडचा, हे एवढं प्रदेश असू द्या, समाज असू द्या, व्यक्ती असू द्या, यांच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे कमी आहे का जास्त आहे? यांच्यात काय जास्त आहे. इथं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे, बरोबर. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, पहिल्यांदा तुम्हाला दारिद्र्य निर्मूलनाच्या स्कीम, म्हणजे आपण ह्याला विकासाच्या प्रक्रियेत आणतोय. दारिद्र्य निर्मूलनाच्या स्कीम, त्याच सोबत अजून काय घेऊ शकतो आपण? रोजगार निर्मितीच्या स्कीम. ह्या 2 स्कीम राबवतोय म्हणजेच आपण ह्यांना काय करतोय? विकासाच्या प्रक्रियेत आणतोय. म्हणजेच आपण जे विकास करतोय ते कसला विकास करतोय? सर्वसमावेशक विकास करतोय. नेक्स्ट, पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी योजनेचं नाव सांगा. हर घर नल योजना, बरोबर. वीज कनेक्शन, ह्यांच्यापर्यंत वीज कनेक्शन आहे का? नाही ना. म्हणून तर आपण त्यांना द्यायचंय. त्यांना बेसिक नीड्स, वीज पुरवठाच नाही तिथपर्यंत. योजनेचं नाव सांगा एखाद्या तरी. हा, सौभाग्य आहे ना, राईट. बर, तिथलचा हा ग्रामीण भागातील दुर्लक्षित घटक जो आहे, त्यांना स्वयंपाकासाठी लाकूड तोडावं लागतं, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करावा लागतं. म्हणजे तिथं त्यांना काय करावं लागेल? ऊर्जेचा स्रोत द्यावा लागतो, क्लीन एनर्जी सोर्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे LPG गॅस कनेक्शन. योजनेचं नाव सांगा. उज्ज्वला योजना. या इकडच्या घटकांमध्ये बराच घटक हा लिटरली त्यांचं घर सुद्धा नाही त्यांना राहिला. बरं, ते स्वतः एवढं सक्षम आहेत का आर्थिकदृष्ट्या? नाही आहेत ना. म्हणून तर सरकारने मदत केली पाहिजे. म्हणून आवास योजना आहेत ना भरपूर त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना घर हे द्यायला, निवारा द्यायला. बाकी मग आता रस्ते, वाहतूक, एज्युकेशन, हेल्थ हे सगळं येणार त्याच्यामध्ये. आता इथून पुढचं इथलचं हे आता जे सांगितलं ते निवारा झालं. परत शिक्षण, आरोग्य, वाहतूक, या सगळ्या बेसिक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्यात. मग आत्ता ज्या गोष्टी लिहून घेतल्यात या सगळ्या पुरवण्यासाठीच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना म्हणजेच काय? आपला सिलेबसचा पार्ट आहे तो. हे सर्वसमावेशक विकास आहे. इथं उदाहरण तुम्हाला जे आत्ताच दिलंय, व्हायब्रंट विलेज प्रोग्राम घ्या, पर्वतमाला घ्या, मुद्रा योजना घ्या, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, हे सगळे या संदर्भातच आहे. चलो, इथपर्यंत लिंक लागली का? आज थोडंफार ते डिकोड झालाय का? गव्हर्नमेंट स्कीमचा जो टॉपिक आहे तो नेमका काय? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता, ज्यांना मी म्हणतो ना की कंबाईनवाल्यांनी काय करायचं. सर, राज्यसेवेचं तुम्ही घेतलं, आमचं काय? तुम्हाला हे मेन्शन केलं जरी नसल तरी ह्या एरियावर जो आता मी घटक लिहून दिला आहे त्याच्यावर योजना आहेत का नाही? योजना तर त्याच्यावर असतील. तुम्हाला सिलेबसला देऊ न देऊ करावं तर लागणारच आहे ना. संपला विषय. म्हणजेच राज्यसेवा करणारे असू द्यात किंवा कंबाईन असू द्यात, तुम्हाला योजना करायच्या आहेत. आणि योजनेचा मेन एरिया गाभा काय आहे तो लक्षात आला. इथं आपल्याला हे सरकारचं धोरण, ही डेव्हलपमेंट हे करायचं आहे. आणि ही डेव्हलपमेंट कशी असली पाहिजे? सर्वसमावेशक असली पाहिजे. यासाठी सरकारचं जे धोरण करतं ते धोरण इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकार गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करतं. ती कोणासाठी काय ते आत्ता सगळं सांगितलेलं आहे. हे इथलचं ही स्लाईड. इथपर्यंत क्लिअर? चला, काय विचारायचं काय एवढ्या एरियावर मला सांगा, म्हणजे मग आपण पुढे जाऊ. काय डाऊट नाही? जायचं पुढं. आता तुमचे कॉमन प्रश्न जे आहेत ते घेऊ. योजनेबाबत कुठली योजना ही कुठल्या एक्झामसाठी महत्त्वाची असती असा जर आता प्रश्न विचारला, राज्यसेवेसाठी वेगळी आणि कंबाईनसाठी वेगळी आहे, मिळालं का उत्तर? तुम्हाला तो गट टार्गेट करायचा आहे. SC ST किंवा आदिवासी भाग, तो प्रदेश टार्गेट करायचा आहे, दुर्लक्षित प्रदेश. हे जे आहे ना ते सगळं टार्गेट करायचं, राज्यसेवावाले आणि कंबाईनवाले. म्हणजे एक्झामचं कन्फ्युजन दूर झालं का? तुम्हाला ऑप्शन नाही आहे.
दुसरं, आता कोणत्या योजना करायच्यात, कोणत्या योजनामध्ये जुन्या योजना करायच्यात की नवीन योजना करायच्यात? दोन्हीही योजना करायच्यात. का सांगतो? नवीनमध्ये काय येतं विषय, आत्ता उदाहरणार्थ जसं तुम्हाला सांगितलं ते पर्वतमाला, ती आत्ताची नवीन आहे, रिसेंट आहे, ती आधी नव्हती. तुम्हाला हे करायचंच आहे, पण मुळात जे काही सगळं स्वातंत्र्यापासून ऑनवर्ड्स पुढं म्हणजेच पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना, तिथून तुम्हाला ज्या काही स्कीम सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या कामाला येणार, सगळ्या. त्या करताना तुम्ही एरिया कुठला टार्गेट केला पाहिजे? तुम्ही बघा, मुली आणि महिला खूप टार्गेट आहे, एज्युकेशन टार्गेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर टार्गेट आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय तर बऱ्याच जणांना हे पण नीट माहीत नाही. काय पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. मी जे सांगतो ना नेहमी सिलेबस डिकोडिंगमध्ये, हा मुख्य परीक्षेचा टॉपिक आहे, राज्यसेवेचा आणि कंबाईनचा पण पूर्वला ह्याच्या प्रश्न कशावर येतात? तर स्कीमवर येतात. इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा म्हणजेच काय आहे? वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, हे म्हणजे तुमची पायाभूत सुविधा, ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणायचं. वाहतुकीमध्ये काय येतं? रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, सागरी वाहतूक, हे सगळे वाहतुकीचे प्रकार आहेत. मग हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. मला सांगा, सागरमाला प्रकल्प इट इज अ पार्ट ऑफ वाहतूक, आणि वाहतूक कशात येतं? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. भारतमाला प्रकल्प कशात येतं? वाहतुकीचं आहे. सागरमाला, भारतमाला, पर्वतमाला, राईट. बरं, उडान योजना, उडे देश का आम नागरिक, कशात येतं? वाहतुकीमध्ये येतं. मग वाहतूक ही काय? इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट आहे. योजनेचे नाव कळाले का आता? आणि लक्षात आलं का की ही योजना ही कशा संदर्भात आहे? ती पायाभूत सुविधा संदर्भात आहे, वाहतुकी संदर्भात आहे. आपल्याला वाटतं प्रश्न कुठून येतं, कसं येतं, काय लिंक लागतच नाही. नेक्स्ट, कम्युनिकेशन, त्याच्या काही योजना असतील सगळ्या गव्हर्नमेंटच्या. ऊर्जा संदर्भातील योजना असतील. आता ऊर्जासुद्धा काही एक ऊर्जा आहे का? औष्णिक विद्युत ऊर्जा वेगळी, अणुऊर्जा विद्युत वेगळी, सोलारच्या स्कीम्स वेगळ्या आहेत सगळ्या तिथं. मग तुम्ही आता LPG साठी जी उज्ज्वला योजना घेतली आणि सौभाग्य घेतली, हे कशाचं आहे? याचं पार्ट आहे. एज्युकेशनसाठी पण भरपूर स्कीम आहेत, आरोग्यासाठी भरपूर स्कीम आहेत. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांच्या स्कीम जे बघताय त्यातही विशेषतः आरोग्यामध्ये महिला आणि मुली टार्गेट केलेल्या आहेत. एज्युकेशनमध्ये कोण टार्गेट केले? ग्रामीण क्षेत्र, आदिवासी भाग, बरोबर ना. परत मुली ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही, ज्या व्यक्तीपर्यंत, ज्या भागापर्यंत, ज्या समाजापर्यंत, हे सगळं इथं टार्गेट केलेलं आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे पायाभूत सुविधा करणे, याच्या संदर्भात असलेल्या स्कीम, हा एरिया आहे तुमचा इथलचा. मग ते नवीन असू द्या, जुना असू द्या, सगळं केलेलं आहे. आता वाहतुकीचं उदाहरण घेतो मी तुम्हाला. ग्रामीण भागातील घ्या, कुठले घ्या, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे ना, ती जुनीच आहे. त्याच्यानंतर वाहतुकीच्या योजना नाही चाल्या का? आल्या ना. आता महाराष्ट्रात बघितलं तर समृद्धी महामार्ग घ्या, किंवा आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते भारतमाला, ते पण ह्याचंच आहे. कितीतरी योजना आहेत. म्हणजे वाहतूक ही कंटिन्युअस आहे, तेव्हाच्याही आणि आत्ताच्याही. चलो, ह्याचं उत्तर मिळालं का? जुन्या आणि नवीन. नेक्स्ट, पुढचा प्रश्न तुमचा. कुठल्या क्षेत्राच्या योजना करायच्या? कृषी क्षेत्र करायचे, उद्योग क्षेत्र करायचे, दोन्ही करायचे. पण त्या सेक्टरमध्ये जे दुर्लक्षित घटक आहे ते टार्गेट करायचं आहे. पुन्हा कोणाच्या योजना करायच्या? आता कोणाच्या म्हणजेच माझा उद्देश आहे राज्य सरकारच्या की केंद्र सरकारच्या, हा प्रश्न. तर ऑब्व्हियसली मेन प्रायोरिटी आपण केंद्र सरकारच्या योजना दिली पाहिजे, त्याच करतोय बजेट आणि सर्वेमधून ज्या येतात त्या. पण यासोबत केंद्रासोबत राज्य सरकारच्याही केल्या पाहिजेत. राज्य सरकारच्या म्हणून भारतात एवढे राज्य आहेत, प्रत्येकाच्या राज्याची करायची का? इथं केंद्र सरकार हा प्रायोरिटी, त्याच्यासोबत कोणाचं करायचं? महाराष्ट्र सरकार. याच्यासुद्धा मेजर योजना ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या करायच्यात. कोणकोणत्या प्रश्नांची उत्तर बघितली सांगा मला. एकतर मुळात योजना हा काय प्रकार आहे तो कळाला का आज? बरोबर, पहिली गोष्ट म्हणजे काय टॉपिक आहे, काय कंटेंट आहे. दुसरी, कोणत्या योजना करायच्या, कोणत्या परीक्षेसाठीच्या करायच्या, कोणत्या क्षेत्राच्या करायच्या, आणि केंद्र सरकारच्या की राज्य सरकारच्या करायच्या. इथपर्यंत ठीक आहे. अजून काय प्रश्न आहे का सांगा चला याच्या व्यतिरिक्त.
नाही आहे. बरं, आता तुम्हाला योजना कशातून करायच्या आणि किती डिटेलमध्ये करायच्या हे 2 महत्त्वाचे प्रश्न राहिलेत मला सर. आधी ते सांगा. आधी कशातून करायच्या ते सांगतो, म्हणजे सोर्स, आणि बाकी योजना कशा करायच्या ह्याच्याबद्दल तर नेमका तोच आपला मेन कार्यक्रम आहे. आयोगाचे प्रश्न घेऊन समोर किती डीपमध्ये करायच्या, त्याचा एरिया काय आहे, एखादी योजना आयोगाने कशी विचारलेली आहे, हा मेन तोच आहे आपला सगळा सेमिनारचा भाग. आता कशातून करायच्या म्हटलं, तुम्हाला सोर्स सांगतो. ओरिजिनल जर गेलात तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जावं लागतं, किंवा गव्हर्नमेंटची वेबसाईट मिनिस्ट्री वाईज म्हणतोय मी, ती एक, नाही तर मग PIB ते एक निवडावं लागेल, नाही तर मग इयरबुक डायरेक्टली गव्हर्नमेंटचं ते, नाही तर मग बजेट सर्वे ओरिजिनल सोर्स. पण एवढं तर शक्य नाही, आम्हाला बाकी विषय नाहीत काय, ह्याच्यातच काय PhD करायची का. सोर्सबाबत आता काय करायचं, इथं मुळात तुमची रिक्वायरमेंट जी आहे ना ती योजनेची फक्त 3 अँगलनी आहे. नंबर 1, तुम्हाला आयोग योजनेची सुरुवात जास्त विचारतं, वर्ष. नंबर 2, तिचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह, नेमकी ही योजना कोणासाठी, जसं तुम्ही आता म्हणलात उज्ज्वला योजना, लगेच कशासाठी आहे, LPG गॅस कनेक्शन, बरोबर. असं मेन पर्पज जो आहे ना, ठळक मुद्दे ते एक माहिती पाहिजे. म्हणजे नंबर 1 पहिलं झालं वर्ष, कधी सुरुवात झाली. नंबर 2 त्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह. नंबर 3 टार्गेट ग्रुप, किती कोणासाठी आहे. बाकी मग अजूनही छोटे मोठे मुद्देच आहेत की केंद्र सरकारची का राज्य सरकारची किंवा मंत्रालय कुठलं, बाकीचं पण आहे. मेजर 3 मुद्दे पाहिजेत, म्हणजेच खूप जास्त डेप्थ ही तुम्हाला अपेक्षित नाही आहे. मग एवढे सोर्स वापरायची गरज आहे का, नाही आहे, कारण इनपुट आउटपुट रेशो पण पाहिजे ना आपल्याला. उगाच वेळ वाया घालायचा आणि काहीच मिळणार नाही. म्हणून आता तुम्ही इथून क्लिअर कट जे काही करंटचे सोर्स वापरत असाल, तुम्हाला याच्यात वेगळं इकॉनॉमिक्सची करायची गरज नाही. जसं की फॉर एक्झाम्पल सिम्प्लिफाईड वाचत असाल किंवा परिक्रमा वाचत असाल, करंटचे सोर्स वापरताय ना, मग इयरबुक घ्या किंवा कशी घ्या, त्याच्यातून योजना करा, पहिली गोष्ट. सेकंड थिंग इज दॅट, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आता बेस्ट सोल्युशन, म्हणजे माझं पुस्तक आहे म्हणत नाही, मी उलट सगळ्यात शेवटी सांगितलं तुम्हाला, मी आधी ते सांगितलं, आपलं इकॉनॉमिक्स गाईडचं पुस्तक इथं आहे का, तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये योजनेचं कंपायलेशन केलेलं आहे. तुम्ही स्वतः बघा आणि डिसाईड करा, ते घेतलंच पाहिजे, अजिबात अट्टास नाही माझा. पण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच मी ते कंपायलेशन केलेलं आहे गव्हर्नमेंट स्कीमचं, तुम्हाला लक्षात येईल. हे इथं सरकारी योजना अशी हेडिंगच दिली आहे सेपरेटली, जी एक्झामची रिक्वायरमेंट आहे, डिमांड आहे ती. त्यातही काय केलं आहे, पहिल्यांदा पंचवार्षिक योजनेनुसार सॉर्टिंग केलेली आहे, जी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सरळ बघा, आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजना कुठली आहे, समुदाय विकास कार्यक्रम. इथं ही पहिली पंचवार्षिक योजना आणि खाली योजना, इथं ही एवढी अशी सॉर्टिंग केलेली आहे. ठीक आहे, हे झालं पंचवार्षिक योजना 12च्या 12. पुढं 12 पंचवार्षिक योजना झाल्यानंतर अजूनही इतर योजना म्हणून टार्गेट केलेल्या आहेत मी, इतर सरकारी योजना, आणि त्याचं सेम वर्ष आणि बेसिक ऑब्जेक्टिव्ह. हा सोर्स तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन ठरेल योजनांसाठीचा. करंटच्या पण आणि जुन्या पण योजना सगळ्या केलेल्या आहेत. 1951 पासून पुढे पंचवार्षिक योजना जी सुरू झाली ना, ते कंपायलेशन ह्याच्यात दिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही असाल तर आपलं तिथं पण कंपायलेशन चालतं, काही ना काही आपण टाकत राहतो. अर्थनीती म्हणून कोणी जॉईन केलं नसेल तर आवर्जून जॉईन करा. योजनाबद्दलचे सगळे इनपुट्स तुम्हाला तिथे मिळून जातील बुकच्या व्यतिरिक्त. हे तर इथं आहेच, संपलं. म्हणजे सोर्स एकतर करंटचं जे तुम्हाला वापरताय तुम्ही जे, ते बदलू नका. फक्त इकोच्या बाबतीत जर घ्यायचं झालं, सगळ्या इंडस्ट्रीच्या, ॲग्रीच्या किंवा अजून कुठल्या वित्तीय समावेशनाच्या, आपल्याकडे अर्थनीतीचा टेलिग्राम चॅनल आणि पुस्तकात झालं. आता काय दुसरं अजून काय करायची गरज आहे, मोर दॅन सफिशियंट हे येणाऱ्या एक्झामसाठी. पुढं कशा करायच्या ह्याच्यावर जाण्याच्या अगोदर तुम्हाला वेटेज सांगतो. योजनेवर आलेल्या प्रश्नांची संख्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020ला 5 प्रश्न. डोळे उघडून कान उघडून ऐका. मी नेहमी सांगतो की योजनेवरचे एवढे साधे सोपे प्रश्न असतील तर तुम्ही का दुर्लक्षित करता हा घटक. नॉट अ जोक. 5 क्वेश्चन. 21ला 3 क्वेश्चन, 2022ला 3, परत 23ला 5. ॲव्हरेज जर काढलं तर 3चं निघतं. साधी गोष्ट आहे का. राज्यसेवेला तुम्हाला 3 क्वेश्चन म्हणजे 6 मार्क झाले. एका मार्काने पण रिझल्ट जातो, तुम्ही डिसाईड करा. पुढं कंबाईनवाल्यांसाठी सर्वसामाजिक विकास करू ना आपण. गट ब पूर्व परीक्षा 2020 4 क्वेश्चन, 21ला 2, 22ला 2, 23ला परत 5. गट क
आता त्याचे पेपर कमी आहेत ना सेपरेटली, त्यामुळे 21ला 3 आणि 22ला 4 मी थेट ग्रुप सी, ग्रुप बी आणि डायरेक्टली क्लास 1 राज्यसेवापर्यंत घेतले. हे कंपायलेशन आहे, मी वाटतं टेलिग्रामला टाकून देतो आपल्या, तुम्हाला लक्षात येईल. क्लिअरली ॲव्हरेज 2 ते 3 योजनांचं आहे प्रत्येक परीक्षेला. आता याच्यात एखादा वर्ष अपवाद असू शकतं, आयोगाने एकही योजना विचारलेली नाही, स्किपच केलेली असं पण असं. जनरली प्रिलिम मागच्या एवढ्या सगळ्या तुमच्या समोर टार्गेट केल्या आहेत मी. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट एरिया, आता स्टार मार्क करा, नीट लिहून घ्या. योजनेचं आयोगाने नेमकं काय विचारलंय योजनेबद्दल, तो मुद्दा आपण घेऊयात. एक योजना जर टार्गेट केली तर त्या योजनेचे कुठले मुद्दे तुम्हाला करायचे, जो मेन प्रश्न होता तुमचा, सर्व योजनेचा अभ्यास कसा करायचा. चला, त्यात सुरुवात, वर्ष, इयर, हां मला सांगा, MG नरेगा स्कीम कधी सुरू झाली. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, वर्ष बरोबर. काही जणांना आता 5, 6 आहे असं आहे, ठीक आहे. आता महिना विचारला तर फेब्रुवारी झालं, सॉरी आलं मध्ये किंवा गोल केलं, बाहेर आलं, फर्स्ट आन्सर केल्यावर कळालं अरे हे म्हणलं होतं, ते म्हणलं होतं. मला सांगायचा मुद्दा बघा, मी आज तुम्हाला अजिबात एक्सप्लेनेशन देणार नाही, मी एकच स्कीम घेणार नाही, फक्त क्वेश्चनिंग करणार, रेज करणार, तुमच्या चुका बाहेर येऊ द्यात. इथं मी आत्ता जे सांगितलं ना, आयोगाला सुरुवात अपेक्षित आहे म्हणल्यानंतर अख्खा महाराष्ट्र काय करतो माहिती का, वर्ष करतो. तुम्हीही करायचं, पण आता पुढं कुठं जायचं माहिती का, मंथवर जायचं. आता थोडं अजून जर पुढे गेला तर डेटवर जायचं. तुम्हाला सर एवढं सगळं योजनेचं करू शकतो का, नाही ना. मेजर योजना ज्या मेन आहेत, मोठ्या आहेत, त्या कुठपर्यंत करायच्या, तारखेपर्यंत करायच्या. सगळ्या नका करत बसू, तसं करत बसलात तर मेन सगळं इकॉनॉमिक्स राहिल्या बाजूला योजना करत बसा आणि लक्षात तर काहीच राहणार नाही. मेन प्रायोरिटी कशाला द्यायची, इयरला. त्याच्यानंतर कुठं जायचं, थोडं महिनेकडे जायचं आणि ज्या मोठ्या योजना आहेत खूप इम्पॉर्टंट असलेल्या त्या डायरेक्टली दिनांकापर्यंत करायचा. हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आज. सुरुवात झाली, ठीक आहे. नेक्स्ट दुसरा महत्त्वाचा पॉईंट, उद्देश, हेतू, ऑब्जेक्टिव्ह. इथं फार मोठी सुधारणा करायची तुम्हाला. सहज प्रश्न सांगा मला, MG नरेगा परत तीच योजना, तिचा काय उद्देश आहे, काय हेतू आहे. स्टेटमेंट बघा, चुकीचं बरोबर सांगा. रोजगार निर्मिती करणे, यस ऑर नो, यस. बरं, दारिद्र्य निर्मूलन करणे, येतं, ठीक आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये जर अजून आयोगाने काही 1-2 गोष्टी टाकल्या तिथपर्यंत तुम्ही जाल का, माहिती आहे का, नाही. कारण ही रोजगार निर्मिती दारिद्र्य निर्मूलन आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही हे जो एरिया आहे ना, हा फक्त तेवढाच टार्गेट करता जेवढं आपल्याला माहिती आहे, आजपर्यंत वाचलेलं आहे, विचारलेलं किंवा पुस्तक दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह बाबत जरा थोडं डिटेलमध्ये जा. ब्रॉडली एक ऑब्जेक्टिव्ह का आला ना, रोजगार निर्मिती करणे, मग दारिद्र्य निर्मूलन पण त्याच्यामध्ये आलंच, हा पण मुद्दा आला. त्याच्या पुढं अजून एखादी योजना विचारली तुम्हाला, उज्ज्वला, सांगा कशासाठी आहे. हा, महिलांसाठी आहे. बरं, अजून महिलांच्या बाबतीत काय, फक्त LPG गॅस कनेक्शन देणं आहे का, हेल्थ, आरोग्य प्रश्न आलेला आहे ना. मग आयोग एक पाऊल पुढे चाललाय. हे कधी कळतं आपल्याला, 2-3 वर्ष गेल्यानंतर. तुम्ही इथून पुढे आता योजना वाचल्यानंतर आपलं आजचं लेक्चर आठवलं पाहिजे तुम्हाला, की उद्देश म्हणलं की थोडं आजूबाजूला जाता तुम्ही. आता ह्याच्या आधी नव्हतं, एकच उज्ज्वला म्हणलं की LPG महिला, ह्याच्या पलीकडे काय माहिती तुम्हाला, बरोबर ना. हां, तो एक मुद्दा. म्हणून ऑब्जेक्टिव्ह, हेतूबाबत थोडं पुढं जायचं. पुढचा प्रश्न आता, योजना कोणाची आहे, म्हणजेच केंद्र सरकारची का राज्य सरकारची, हा एक पॉईंट लिहून घ्यायचा. आता ही योजना कोणाची आहे, केंद्र सरकारची का राज्य सरकारची. आणि थोडं पुढे जाऊन मंत्रालय विचारायला लागले आयोग. चलता फिरता करायचं, असंही मंत्रालय करणं अवघड नाहीये. जनरली तुम्हाला त्या योजनेचं लक्षात येतं कोणतं मंत्रालय आहे. उज्ज्वला योजना ही ऑप्शनमध्ये येतं, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय अंतर्गत येते. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग. उज्ज्वला योजना काय देते, LPG, बरोबर ना. मग LPG हे काय सोर्स आहे, एनर्जीचा, ऊर्जेचा सोर्स आहे. मग इथं काय येतं, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, अशी थोडीफार लिंक लागते.
मंत्रालय आणि केंद्र सरकार की राज्य सरकार. नेक्स्ट, लाभार्थी, टार्गेट ग्रुप. लाभार्थी, टार्गेट ग्रुप. इथे एक आता तुम्ही बघा कुठपर्यंत आहे आणि आयोग काय प्रश्न विचारते. आपल्याला एकच माहिती, तुम्हाला जर विचारलं उज्ज्वला योजना, परत तीच योजना घ्या. कोणासाठी आहे? महिला आणि LPG झालं. पुढे BPL मधील महिलांना का BPL प्लस APL मधील महिलांना? दोन्ही. बरं, तुमच्यानुसार दोन्ही. बरं, पुढे ऐका ग्रामीण व शहरी, फक्त ग्रामीण मधील महिलांना की शहरी का दोन्ही? देऊन टाका मला सगळ्यांना, काय चाललंय आपलं इथं. बरं, तुम्हाला आत्ता जरी मजाक वाटत असेल, जोक वाटत असेल, ही योजना तुम्हाला माहिती का नाही? किती वेळा वाचली, किती वेळा ऐकली? तुम्ही आज पण कन्फ्यूज आहेत की ग्रामीण भागासाठी आहे का शहरी भागासाठी आहे का दोघांसाठी पण आहे? ही महिलांना गॅस पुरवठा देते, कनेक्शन देते, पण BPL मध्ये महिलांना देते का APL देते का दोघांनाही देते? गेला ना तुमचा एक क्वेश्चन. उत्तर व्हॉटेवर ते सोडून द्या. मी इथं एक योजना घ्यायला, एक्सप्लेनेशन द्यायला आलोच नाहीये. तुम्हाला एरिया लक्षात येतोय का आयोगाचा, आणि आपण कुठं कमी पडतोय हे तर समजतंय ना. आता इथून पुढे योजना करताना परत आजचं लेक्चर आठवलं पाहिजे. ही योजना ह्याच्याबाबत मी सांगतोय म्हणून नाही, तर आयोगाने क्लिअर टार्गेट केले. मुळात तुम्हाला हेच नाही माहिती APL आहे का BPL आहे का ग्रामीण आहे का शहरी आहे, काहीच अर्थ नाही. तुमचं एक वर्ष वाया घालताय तुम्ही, एक वर्ष पणाला लावताय. किमान ह्या चुका रिपीट करायला तर मग काय 4-5 वर्ष पणाला लावा मग. ठीक आहे, पुढं सौभाग्य योजना, अजून एक एक्झाम्पल सांगा, कशा संदर्भात आहे? इलेक्ट्रिसिटी, वीज जोडणी. बरोबर, व्हेरी गुड. पुढं सांगा आता, ग्रामीण भागात की शहरी? शहरीत नाही ना? हो का नाही सांगा ना मला असं. बरं, आणि APL का BPL? सेम क्वेश्चन जे कोणाबाबत होते, मी उज्ज्वलाबाबत विचारले. आता तुमच्यापैकी एकालाही परफेक्ट मी उत्तर सांगणारच नाही, अजिबात नाही. आज तुम्ही असं हे झालं पाहिजे की सर खरंच ही बरं फार डिटेलमध्ये गोष्ट होती का रे, बरं फार अवघड आहे का, ही जी तुम्हाला कुठंच सापडत नाही, असं काही आहे का? आपला हा कॅज्युअलपणा आहे. मी प्रत्येक वेळेला सांगतो, ही जी तळमळ आहे ना माझी, बाकी काहीच नाही. 2024ची टार्गेट आहे ना रे, ही तुमची एक्झाम नाही, शेवटची ठरली पाहिजे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, शेवटची म्हणजे प्री द्या, मेन्स द्या, पोस्ट काढा आणि बाहेर पडा, ह्याच्यातून परत एक्झाम द्यायची वेळ येऊ नये, हा माझा उद्देश आहे. म्हणून आपल्या मागच्याही व्हिडिओ मार्फत, तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बाकीचे पण, काही ना काही इनपुट्स देत राहा तुम्ही. अभ्यास सगळेजण करतात, पण नेमका परीक्षेला अपेक्षित असलेला अभ्यास कोणी नाही करत, मोजकेच जण करतात आणि ते पासून पुढे जातात. आपण वर्षानुवर्ष इथंच चालू आहे, त्याचं कारण हे आहे. आणि विथ एक्झाम्पल, असं नाही उगाच हवेत असं करा तसं करा, ही योजना करा, काय नाही, विथ एक्झाम्पल आहे. चाललंय बघा ना, तुमचंच नॉलेज मी इथे चेक करतोय. उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, तो एरिया, टार्गेट ग्रुप नाही माहिती ना तुम्हाला. हे कधी बघा, परत एक वाक्य माझं नेहमीच आहे, डॅमेज कंट्रोल केलं पाहिजे, पण त्याच्या आधी काय डॅमेज शोधलं पाहिजे ना. आपलं तसंच वेगळी चालू आहे सगळं. विचार करा तुम्ही आता काय करायचं काय नाही, तुमच्या समोर आहे हे सगळं. नेक्स्ट, हा एक एरिया कळाला का? टार्गेट ग्रुप. टार्गेट ग्रुप कितीपर्यंत करायचं तुम्हाला आता? APL आहे का BPL आहे, ग्रामीण आहे का शहरी आहे? नेक्स्ट, अजून एक आहे एकत्रीकरण योजनेचं किंवा एखाद्या योजनेची उपयोजना. पुढचा पॉइंट, एकत्रीकरण किंवा उपयोजना. आता आपण एवढा सगळा एरिया करतो योजनेचा, पण कुठली योजना कुठं मर्ज झाली काही नाही. सरकारने आधी सुरू केलेल्या योजना सरकारला नंतर वाटतं की आता आपण एकत्र करावं, मर्ज करावं, सेपरेटली त्याची गरज नाही आहे. यंत्रणा तेवढीच एकवटली आणि इम्प्लिमेंटेशन चांगलं होईल म्हणून सरकारने एकत्रीकरण केलेलं आहे. साधे प्रश्न विचारलेले की ह्या 2 योजनेअंतर्गत खालील योजना कुठली निर्माण केलेली आहे? फार अवघड आहे का हे? पण तो एरिया कधी समोर नाही आला ना आपल्या. आपण योजना तयार करताना असं कधी लक्षात केलं नाही की आयोगाचे असे पण प्रश्न आहेत. आता इथून पुढं तुम्ही योजनेचं उद्दिष्ट, सुरुवात, टार्गेट ग्रुप हे करण्यासोबत काय करणार आहेत? कोणकोणत्या योजना एकत्रित झालेल्या आहेत किंवा काय वेगळ्या केल्यात किंवा अंब्रेला योजना कुठली आहे, त्याच्यातले उपयोजना कुठल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. नेक्स्ट,
लॉंग फॉर्म, हे तर तुम्हाला सगळीकडेच कामाला येईल रे. लॉंग फॉर्मचं काही विषयच नाही. तुम्हाला अख्ख्या इकॉनॉमिक्समध्ये मार्क देऊन जाईल. का बरं? ह्याच्यावर आलेले प्रश्न कोणी सांगू शकेल का लॉंग फॉर्मवर? हां, LPGचं लॉंग फॉर्म विचारलंय, DBTचं लॉंग फॉर्म विचारलंय, नीती आयोगाचं लॉंग फॉर्म विचारलंय, बरोबर. कितीतरी गोष्टी ज्या साध्या साध्या त्याचं लॉंग फॉर्म विचारलं आयोगाने, हे अपेक्षित आहे. आपल्याला कळत नाही. हा एरिया PYQ ॲनालिसिस करतोय का PYQ पाठांतर करतोय हेच कळत नाही आपल्याला. PYQच्या मागे एवढं लागतोय. सर म्हणून आजपर्यंत कुठे PYQ असं मला पाठ आहे, पण हा असा कधी अँगल बाहेरच नाही आला ना. दिस इज कॉल्ड ॲज ॲनालिसिस. याला म्हणायचं विश्लेषण. आपण जनरली PYQच्या एक्सप्लेनेशनच्या मागे लागतो. म्हणजे समजा एखाद्या योजनेवर एखादा PYQ आहे प्रश्न, आपण काय करतो माहिती आहे का, भरमसाठ माहिती गोळा करून टाकतो आजूबाजूला. झालं सर माझं PYQ ॲनालिसिस. नाही, तुला कळालंच नाही. तू इन्फॉर्मेशन गोळा केलीस, ती पुस्तकात पण आहे, कुठं पण आहे, तिथं वरून लिहायची काय गरज आहे वेगळी. तू ॲक्च्युली काय करायला पाहिजे होतं की तो योजनेवरचा जो प्रश्न आहे तो कसा विचारला, काय म्हणजे जर टार्गेट ग्रुप विचारला असेल तर वरवरचा विचारला का टार्गेट ग्रुप फक्त महिला, महिलांमध्येही APL का BPL महिला, ग्रामीण का शहरी महिला, कळतंय का. दिस इज कॉल्ड ॲज PYQ ॲनालिसिस. हे आपल्यापर्यंत कधीच नाही आलं. आपण एक्सप्लेनेशनच्या मागे जातो. म्हणून आज मी कुठलंच उत्तर, कुठलं एक्सप्लेनेशन, इन्फॉर्मेशन अजिबात देणार नाही आहे. आज तुमचा फक्त डोळे उघडायचा कार्यक्रम असणार आहे की ही अशी जी काही गोष्ट असती एक्झामला अपेक्षित असलेली ती तुम्हाला आली पाहिजे. लॉंग फॉर्ममध्ये उदाहरणार्थ आत्ताच मुद्रा विचारलं ना तुम्हाला. मुद्राचं लॉंग फॉर्म माहिती असलं तर लगेच उत्तराकडे जाऊ शकता का तुम्ही? बिलकुल. आणि प्रश्न आलेला आहे तसा. मग जर लॉंग फॉर्म तुम्हाला 1 मार्क देत असेल, 1 क्वेश्चन देत असेल, राज्यसेवेला 2 मार्क, कंबाईनला 1 मार्क, नको आहे का? मग लॉंग फॉर्म करायचं आहे इथून पुढं कुठल्याही बाबतीत असू त्यात. साधं साधं. तुमच्यापैकी किती जण आहेत आता मला सांगा, ह्याचं लॉंग फॉर्म सांगा बरं. नाही, हे वाचायला नाही सांगितलं. नाबाड हे मलाही माहिती. सगळ्यांचा आवाज आहे नॅशनल जोरात आहे. इथून कमी होत चालला आवाज. नाही, हे विषय आहे का, हा फार मोठा मुद्दा नाहीये. आणि मी म्हणतोय म्हणून नाहीये. राज्यसेवेचे PYQ काढा, प्री प्लस मेन्सची PYQ काढा, कंबाईनची PYQ काढा आणि मग मला सांगा की हा पॅटर्न आहे का नाही. जर आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित असेल तर आपण का करत नाही, विचार करा. आज तुम्हाला किती वाटतं सर, म्हणजे ते जनरली आपण सेमिनारला किंवा कुठं जायला काय असतं, फिलिंग गुड अशी वाटली पाहिजे. मस्त सर काहीतरी एन्जॉयमेंट करा. अजिबात नाही. अर्थनीतीत यायचं असेल तर कम्प्लिटली हाच मुद्दा तुमच्या समोर येईल, बाकी काही नाही. तुम्हाला जड जाईल आत्ता, पण परीक्षेत सोपं गेलं पाहिजे. इथं काहीतरी आलो आणि अशा गोष्टी घेतल्या ज्या हलक्या फुलक्या वाटल्या, निघून गेलो, अजिबात होणार नाही. इथं मी बॅचच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, आपली जी काही ऑफलाईनची बॅच सुरू झाली ना, पहिले 2 लेक्चर एवढे हेवी झाले प्रत्येकाला. कदाचितच मी पहिला असेल माणूस की त्यांना क्लिअर म्हणलं, ज्यांना इथून पुढे डिस्कंटिन्यू करायचं आहे बिलकुल करा, परत फीस वापस दिली जाईल. शब्द नीट आहे का, फीस वापस दिली जाईल, पण तो निर्णय आत्ता झाला पाहिजे. म्हणजे आता 2 दिवसानंतर कळालं नको. मला असं वाटलं की दुसऱ्या दिवशी डायरेक्टली संख्या 1 आणि 2 वर येते. आपली तर आहेत, बॅचचे विद्यार्थी पण आहेत, त्यांना विचारा खोटं वाटत असेल तर. ॲज इट इज तसेच होते आणि पैसे कोणी वापस नेलं नाहीत. हे काही सांगण्याचा मोठेपणाचा उद्देश नाही आहे. आपल्याकडे असंच सिरियसच काम असतं, चालतं, जे की परीक्षेला आउटपुट देणार असतं. म्हणून यायचं इथून पुढेही सेमिनारला किंवा कशालाही तयारी ठेवून यायचं की 2 तास आपल्याला सिरियस काहीतरी करायचं, उगाच हे नाही. आणि इथून घेऊन जायचं. म्हणजे 3-3, 4-4 वर्ष का लागत आहेत याचं उत्तर आता मिळायला लागलं का, की ह्यानुसार आपण कधी काम केलेलं नाही आहे. तसंच हे सगळं इथून जो चाललं आहे ना, हसी मजाकचा विषय नाही आहे. तुम्हाला नाबार्डचं लॉंग फॉर्म नाही आहे, हे हसण्याचा विषय नाही आहे, हे अपमानाचा विषय आहे. आणि सांगितलं ना की कितीतरी आत्ता दाखवतो मी PYQ, तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती असल्यानंतर उत्तर मिळू शकतं. हातचे मार्क आहेत. ठीक आहे, चलो हे झाले एरिया. लिहून घेतले का सगळे? बरं. अजून एक एरिया तुमच्यासाठी आणला आहे. हे म्हणा सर आता राज्यसेवा प्री झाली, कंबाईन प्री पण झाली, 2024चं आम्हाला बेस्ट सोल्युशन दिलं गव्हर्नमेंट स्कीमबद्दल. पण जर गव्हर्नमेंट स्कीम करायचीच म्हणलं, मग मेन्स आणि प्रीमध्ये काय फरक आहे ना प्रश्न. त्यात राज्यसेवेचा घ्या किंवा काय, ते लक्षात ठेवा. आता तुम्ही सध्या तरी करताना पूर्णतः हा अँगल ठेवा. राज्यसेवा किंवा कंबाईन एकत्रच आहे. आता त्याला ह्या दोघात डिफरन्स सांगतो. पूर्वपरीक्षेला उदाहरणार्थ उज्ज्वला योजना विचारली तर ती वर्ष विचारू शकतं, बेसिक ऑब्जेक्टिव्ह विचारू शकतं,
टार्गेट ग्रुप विचारला जाऊ शकतो, त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट. आता मेन्सचा काय प्रश्न असेल तर या उज्ज्वला योजनेअंतर्गत मागच्या वर्षी किंवा सरकारने जो डेटा जाहीर केला आहे त्या डेटामध्ये किती महिलांना गॅस कनेक्शन मोफत देण्यात आलेलं आहे. 1 कोटी, 2 कोटी, 50 लाख, कळते मला काय म्हणायचं ते. हे थोडं डिटेलमध्ये टार्गेट झालं, पहिला प्रश्न. सेकंड, बजेट 2022-23 नुसार, 23-24 नुसार, कुठल्या बजेटनुसार या योजनेसाठी सरकारने स्पेशली काहीतरी फंड अलोकेट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल 1 करोड रुपये, 2 करोड रुपये, एक्झाम्पल सांगतो ना, सगळं हे काय दिलेलं नाही आहे. मग इथं तुम्हाला मेन्सला काय प्रश्न असणार आहे, तो फंड अलोकेशन विचारला जाईल. ती एक्झॅक्टली जी फिगर आहे, आकडा, ती विचारली जाईल. सेम परत तुम्हाला अजून प्रश्न एखादा विचारला, सागरमाला, भारतमाला, पर्वतमाला, कुठली योजना घ्या, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काम केलं आहे. म्हणजे उडान योजना, पुढे देश काम नागरिक, तर कनेक्टिव्हिटी किती वाढली, तो जो आकडा असतो ना, हा सगळा तुम्हाला कशात मिळतो, बजेट किंवा इकॉनॉमिक सर्वे. थोडं डिटेलमध्ये जावं लागतं, तिकडे जायची गरज आहे का सध्या आपल्याला. तुम्हाला पूर्वपरीक्षेला असा प्रश्न येणारच नाही असं नाही आहे, आला तर एखादा प्रश्न येईल. एवढ्या अशा आकडेवारीवर लाख कोटी रुपयामध्ये सोडून द्यायचा. मेजर मॅक्झिमम प्रश्न कशावर आहेत रे, जे आपण आत्ता बघितलं त्याच्यावर जाईल. आला एखादा प्रश्न तर सोडून द्या ना. त्याच्यासाठी किती डिटेलमध्ये तुम्ही करत बसणार आहेत, कुठल्या योजनेचं करत बसणार आहेत. डेटा काय साधा असणार आहे का ते. आपण स्पर्धा परीक्षा करतोय तेवढंच सफिशियंट आहे. दोघांचा डिफरन्स कळाला. चलो इथे एक्झाम्पल्सही सांगतो. पुन्हा एखादी योजना आहे तर ती पूर्णतः केंद्रशासित असू शकते, केंद्राची, पूर्णतः राज्याची असू शकते. काही योजना काय असतील, दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये प्रश्न येतो, एखादी XYZ योजना आहे, तिच्यासाठी केंद्राचा निधी 60% केंद्राचा आहे, 40% राज्याचा आहे, 30% केंद्राचा आहे, 70% राज्याचा, वॉट एव्हर जे काय असेल ते. आता अजून लक्षात आला का मुद्दा. म्हणजे डिटेलमध्ये योजना करायची म्हणजे काय, याचं पण उत्तर मिळालं का तुम्हाला. पण ती सगळी डेप्थ मेन्सची अपेक्षित आहे. बघा, सागरमालाबद्दल जुलै 2019 ते ऑक्टोबर 2020 मध्ये 20 सागरमाला प्रकल्प पूर्ण झालेत, ज्यामध्ये टिंबटिंब याचा समावेश होता. मग 7 बंदर जोडणी प्रकल्प, 4 किनारी विकास प्रकल्प, 9 बंदर आधुनिकीकरण प्रकल्प डिटेलमध्ये आहे का. एक योजना घेतली त्याच्यात नेमकं काय झालंय, त्यात इयरमध्ये पण दिलेलं आहे सगळं. चल, प्री आणि मेन्सचा अँगल क्लिअर झालाय. दिस इज ऑल अबाउट एरिया ऑफ द गव्हर्नमेंट स्कीम. लक्षात आलं का. इथपर्यंत काय डाऊट आहे. डाऊटच डाऊट आहे म्हणून सर. बरं, जेन्युअनली विचारतोय, लक्षात येते काय चाललंय ते. गव्हर्नमेंट स्कीमबद्दल बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का इकडे यायच्या अगोदर आणि आत्ता. आता डायरेक्टली थेट आयोगाच्या प्रश्नांकडे जाऊयात आपण, आणि मग काय उरलेलं बाकी डिस्कशन असेल ते नंतर बघू. चलो लेट स्टार्ट. एग्जाम कुठली आहे, टॉपिक कुठला आहे. आता त्याच्यात काही मुद्दे आहेत जे तुम्हाला डिस्कस करायचे आहेत, ते पण सांगतो. तुम्ही इथे मेन्शन करू शकता. योजना काय, कुठली पण आहे, काय इथं टार्गेट ग्रुप आहे का नाही. टार्गेट ग्रुपमध्ये काय केलं इथं, हे किंवा आपण अगोदर जो एरिया काढला होता दुर्लक्षित दुर्बल घटक, तो एरिया आहे, त्याच्यासाठीची योजना आहे, म्हणजे टार्गेट ग्रुप. आता याचं एक्सप्लेनेशन उत्तर इथं अपेक्षित नाही आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, क्वेश्चन पॅटर्न, योजना नेमकी काय, कशी करायची. नेक्स्ट कुठले, अमृत योजना. परत सेम, ह्या योजनेबद्दलची इथं काय दिलेलं त्यांनी, मेन बेसिक ऑब्जेक्टिव्ह दिलेत ना. तुम्हाला हे वाक्य माहिती पाहिजेत, काय आहेत काय नाही त्या योजनेबद्दलचे. बघा इथं सुरुवात, हे काय आहे, उद्देश, ठीक आहे. आणि इकडे काय आहे, मंत्रालय. हे काय, एरिया लक्षात येत आहेत का, केंद्र सरकार की राज्य सरकार, मंत्रालय, मेन पर्पज आणि वर्ष. आता हा प्रश्न तसा बघायला गेलं तर फारच हे एका योजनेचं एकाच ह्याच्यात काय केलंय, सगळंच विचारलंय. ह्या अँगल आला लक्षात, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं ते कळतंय. नेक्स्ट, हां, स्वामित्व योजना. इथं बघा, ह्याच्यात लॉंग फॉर्म सांगा मला.
बेसिक माहीत नाही म्हणून सर ह्याचा तर काय विषय आता हे स्वामित्व काहीतरी विचित्र प्रकार आहे. बघा, सर्वे ऑफ विलेजेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट कीवर्ड आहे याच्यात. आणि त्याच्यात काय करायचं आपल्याला मॅपिंग आणि जी टेक्नॉलॉजी आहे इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण ती विलेज एरियामध्ये हे करायचं सगळं. मग त्यात मॅपिंग आलं, लँड ॲक्विसिशन किंवा लँडच्या बाबतीतलं जे काय सगळं आहे तो मुद्दे इथे घेता येईल. त्याला आपण स्वामित्व योजना म्हणतो. ह्याचं सुद्धा काय विचारलं रे, उद्दिष्ट विचारले. एरिया लक्षात आला का? इथं ह्याचं लॉंग फॉर्म माहिती असल्यानंतर ही ग्रामीण भागासाठी का शहरी भागासाठी आहे? हां, इथं काय केलं, विलेज आहे ना क्लिअर कट म्हणल्यानंतर कुठला ऑप्शन एलिमिनेट होतो रे? हे असं व्हायला लागतं. आता इथून पुढं एकदा तुम्हाला काहीतरी कळायला लागलं ना, काही ऑप्शन डायरेक्टली एलिमिनेट होतात. जर ब ऑप्शन एलिमिनेट झाला तर कुठले ऑप्शन एलिमिनेट झाले? हा एक झाला आणि हा एक झाला. अरे तुमची म्हणजे बरोबर येण्याची शक्यता किती वाढली? 50% वाढली डायरेक्टली. मग आता तुम्ही म्हणाल सर हा कसा एलिमिनेट करायचा ते पण सांगा. नाही, आता इन्फॉर्मेशन पाहिजे. हो, आता हे काय इथं हे चालू आहे का, जादू चालू आहे का? हो ना, विद्यार्थी म्हणून तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे ना. जे इथं लॉंग फॉर्म तुम्हाला डायरेक्टली 50% बरोबर येण्याच्या चान्सेसकडे नेतो. कारण विलेज असल्यामुळं इथं अर्बन असल्यामुळं संपलं, पटकन जा आणि तेवढं ह्याच्यात जा. बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. पुढं नेक्स्ट हृदय, ही सुद्धा सेम. ह्याचं लॉंग फॉर्म काय? इथं बघा हे आणि नागरी भागामध्ये नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ॲग्मेंटेशन योजना, हृदय योजना आहे लॉंग फॉर्म. आणि त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. इथं क्लिअर कट आहे, हेरिटेज हा शब्द नॅशनल हेरिटेज इथं वापरलेला आहे. कशाबाबत? या हृदयबाबत. आणि इथं प्रश्नात सुद्धा काय हेरिटेज आहे, थेट तुम्ही याच्याकडे जाऊ शकता. आणि प्रत्येक वेळेला कीवर्डचं शोधला पाहिजे, लॉंग फॉर्म शोधला पाहिजे असंही नाही. आता तुम्ही ह्या योजनेकडे कसं जाऊ शकता सांगू का? तुम्हाला काय माहिती? एकदम सोपं. काय माहिती पाहिजे तुम्हाला? स्वच्छ भारत योजना मिशन पूर्ण माहिती पाहिजे. अटल मिशन, स्मार्ट सिटी मिशन, हे माहिती जर असेल तर तुम्ही थेट कोणाकडे जाता? हृदय योजना. म्हणून तो जो येणार ते कशावरून तरी काहीतरी हे बरोबर काढायचं, दोन एलिमिनेट करायचं. ॲक्च्युली मी त्याच्या फेवरमध्ये जास्त नाही आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही अभ्यास करा, इन्फॉर्मेशन घ्या. तुम्हाला हे असं ह्याचं लॉंग फॉर्म, मग इथं हेरिटेज आलं, इथं हेरिटेज आलं, मग हे ह्याचं येतं आहे, हे जे आहे ना हे इथं नाही चालत. कधीतरी कुठल्या प्रश्नाला तर लागतंय. पण क्लिअर कट अटल मिशन कशाची आहे, ही कशाची आहे, ही कशाची काय, तुम्ही थेट हृदयकडे गेलंच पाहिजे. हा ॲक्च्युली बेटर वे आणि शाश्वत काय म्हणतो त्याला मार्ग आहे हा. तात्पुरतं शॉर्टकट नका वापरू. पुढं हां, पेन्शन संदर्भात इथं काय विचारलेलं आहे? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. मी जर ह्याच्याबद्दल एक स्टेटमेंट केलं हे सोडून, मला सांगा ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लागू होते. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग आहे ना? ॲक्च्युली आपल्याला हे जास्त माहिती आहे. ही योजना म्हणजे कोणासाठी आहे? असंघटित क्षेत्रासाठी. मी तुम्हाला काय सांगितलं आता, असंघटितमध्ये नेमकं कोण, तर तेही माहिती पाहिजे. जसं उज्ज्वलामध्ये APL का BPL, ग्रामीण का शहरी, तसं असंघटित हा ब्रॉड आहे. पण ह्या असंघटितमध्ये कोण येतं? तर हे सगळे येतात. हे एवढं माहिती पाहिजे. प्रश्नाची डेप्थ कळती का? फिरून ऑब्जेक्टिव्ह सुरुवात तेच आहे, पण कुठं आजूबाजूला खेळायचं ते माहिती पाहिजे. नेक्स्ट हां, इथं काय विचारले आता? मेन त्याची ठळक वैशिष्ट्य आणि परत काय तर सुरुवात, याच्यावर कुठलं बरोबर नाही हे केलं गेलं. ह्याच्यात अजून सोपं काय माहिती का तुम्हाला सांगू का? तुम्हाला जर वर्ष क्लिअर कट कळालं असेल की चुकीचं आहे, इथं ब क असं काही आहे का? नाही ना. जर हे कळालं की चुकीचं आहे म्हणल्यावर तुम्हाला इकडे जायची काय गरज आहे का? विषय येतच नाही. म्हणजे हा पण प्रश्न असा सुटतो कशावरून? इयर, वर्ष. म्हणजे आपण जर योजनेचे वर्ष पाठ केले तर त्यानं वाचवलं ना त्या वर्षाने आपल्याला. खाली ऑब्जेक्टिव्ह माहिती आहेत का तुम्हाला? हे डिटेलमध्ये त्याचे ठळक मुद्दे माहिती आहेत का एवढे? अजून वर्षाचाच प्रॉब्लेम म्हणा सर आमचा, हे डिटेलमध्ये कुठं? म्हणजे सांगायचा उद्देश आहे की किमान काहीतरी एक प्रायोरिटी ठरवा. इयर जरी पाठ केले तरी प्रश्न आला. अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न घेण्याशी मतलब. नेक्स्ट जनधन योजना.
आपल्याला जनधन योजना म्हणजे काय माहिती का? काय माहिती? वित्तीय समावेशन ह्याच्यात. पण आता जर पुढं अजून गेलं हे वित्तीय समावेशाबाबत, त्याच्यात नेमकं काय काय येतं ही माहिती नसतं, तो मुद्दा येतं. ह्याच्यात त्यांनी काय काय घेतलेलं तर बघा. आता येत काय नाही याच्यात, परत तुम्ही ते लॉजिक लावता, सर हे येत नाही म्हणजे हे ऑप्शन गेला, मग तो ऑप्शन गेला, ते नंतर. आधी काय पाहिजे? 1, 2, 3 ह्या गोष्टी ह्याच्या आहेत, जी बेसिक इन्फॉर्मेशन आहेत. काही काही वेळेला काय होतं, एखाद्या योजनेचे काही महत्त्वाचे ठळक मुद्दे, त्याला आधारस्तंभ म्हणतो, पिलर म्हणतो, जसं की भारतमाला, भारत निर्माण, ह्याचे काही ते पिलर्स विचारलेत बघा मागं, तसे इथं आहेत. तो मुद्दा ह्याचा आधारस्तंभ म्हणतो आपण त्याला. सेम काय विचारलंय, काय विचारलंय? फिरून 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 योजनेचा एरिया बघताय का? वर्ष तर कंटिन्यूअस आहे आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह नाही तर टार्गेट ग्रुप. पुढं काय बघा, कशाचे? उज्ज्वला योजनेचे. मग उज्ज्वला योजना कुठपर्यंत माहिती होती आपल्याला आणि आयोगाने काय विचारली आहे. पण आपण काय करतो, एक सांगतो जनरली विद्यार्थ्यांचं, उज्ज्वला योजना आली आहे, ह्याच्या अगोदर 2-3 योजना आली आहे, तेवढंच पाठ करा. पण आता एरिया पण फाइंड आउट करा ना. उज्ज्वला योजना सुरुवात, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यात की काय काय नेमकं केलं जाणार आहे. आपण तेवढा खोलात गेलं पाहिजे. हां, कुठला एरिया झाला हा? राज्यसेवेचा. बरं, राज्यसेवेचा जर एरिया असल्यामुळे काही चंद्रावरचे प्रश्न होते का? नाही ना, बेसिक एरियाच होता आपला तो. आता परीक्षा कुठली आहे? चला नेक्स्ट. स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. ही यासाठी तयार करण्यात आली होती. म्हणजे काय विचारलं? उद्देश, हेतू. बरं, इथं बघा, डोंगराळ, आदिवासी भाग, दुष्काळग्रस्त भाग, ग्रामीण भाग. भाग म्हणजे एरिया टार्गेट केलाय का रे? मी तुम्हाला काय सांगितलं? दुर्लक्षित घटक, दुर्लक्षित प्रदेश, तो टार्गेट केलेला इथं. म्हणजे कुठलीही एखादी योजना असेल तिचा एरिया काय ते माहिती पाहिजे. नेक्स्ट काय विचारलं? हा डावकर प्रश्न आहे का? कोणाचे आहे? केंद्र सरकार की राज्य सरकार? बरं, आत्ता जे प्रश्न बघतोय आपण ग्रुप बीचे बघतोय ना, त्याच्या आधी बघितले होते तुम्ही. एरिया बघा, इथं सुद्धा हे जे आता ग्रुप बीचे सुरू केले, इथं हेतू आहे, तिकडं पण हेतू होता. इथं राज्य आहे, केंद्र सरकार. तिकडं कुठलं राज्याचं आलं होतं का? नव्हतं आलं, पण इथं आहे आता याचं केंद्र सरकार की राज्य सरकार. नेक्स्ट पुन्हा काय? एखादी योजना आहे, तिचं वर्ष दिलंय आणि ती कुठली आहे ती विचारलं याच्यात, कुठली राबवण्यात आली होती काय. आणि इथं उपयोजना किंवा एखाद्या योजनेचं विलिनीकरण कशात काय, तो मुद्दा कीवर्ड आला बाहेर. ठीक आहे, पुढं. काय आहे इकडं? काय होतं? उपयोजना. इकडं काय आहे? एकत्रीकरण. मग हे जर आयोगाला अपेक्षित असेल तर आपण केलं पाहिजे. मग योजना करताना हे सगळे मुद्दे बाहेर आले पाहिजेत आणि त्यानुसार योजना केली पाहिजे. आपल्याला जी वाटते ती नाही. नेक्स्ट घ्या. आता 3 विधानं आहेत. तिन्ही विधानामधल्या ज्या योजना आहेत, काय विचारलंय? वर्ष. काय विचारलंय? घ्या. आता किती हायलाइट करू याला? हे बघा, तुम्हाला फक्त वर्षच जर पाठ केले तर मार्क देऊन जाते आयोग. चला नेक्स्ट. हां, हे आलं का? बघा, ही एखादी योजना आहे, ह्याच्यात एखादं म्हणजे लाखात, कोटीमध्ये हे विचारलं जातं. पण ह्याचे प्रमाण आत्तापर्यंत किती प्रश्न आले असले? एकच आला ना. ह्याच्या भानगडीत जास्त पडायचं नाही. ही जी मोठी मोठी अशी आकडेवारी किंवा काय, ह्याचा अर्थ डायरेक्ट सोडून देऊ नका. वाचण्यात आलं, आवाक्यात आला तर घ्या, लेट इट बी, नाहीतर ह्याच्या जास्त मागे पडू नका. हे डिटेलमध्ये करायला गेलं तर भरपूर आहे. नेक्स्ट सगळ्यात अवघड प्रश्न. आता काय बोलायचं या प्रश्नाबद्दल? हा बरं, सर सेम काय विचारले परत इथं? वर्ष. कितीतरी योजनांचे नुसते वर्ष विचारले. काय दुसरं तुम्हाला काय करायचं नाही करायचं ठरवा तुम्ही. पुढं आता योजना आहे, ठीक आहे. इथं पण एखादी योजना विचारली, ठीक आहे. ह्याचा संबंध कोणासोबत जोडला रे? मी तुम्हाला काय म्हटलं? आपलं बुक दाखवलं,
पंचवार्षिक योजनेनुसार पण वर्गीकरण केलेलं आहे, सेपरेट पण वर्गीकरण केलेलं आहे. जर रेडीमेड स्वरूपात सोर्स असेल तर तुम्हाला ते हे करायला अजून सोपं जातं. कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठली योजना आहे. चला परत बेसिक भारत निर्माण, त्याचे आधारस्तंभ फार अवघड नाही आहे. झालं. हा कुठला होता सेक्शन आता झालेला, गटबचा. ह्याच्यात पण वर्ष होते, उद्दिष्ट हेतू, राज्यसेवेत पण होते का तिकडं वेगळं आणि इकडं वेगळं आहे. हे आता गटक. चला काय विचारले परत, गटकची सुरुवात कशाने झाली, वर्षाने. इथं सुरू हे वर्ष विचारलंय, पुन्हा सगळे इयर. नेक्स्ट. हां आता ह्याच्यात जरा थोडं परत डिटेलमध्ये एखादा प्रश्न असा असतो की इम्प्लिमेंटेशन करणारी एजन्सी कुठली आहे काय, तर तो इथं भाग विचारलेला आहे. ही स्वयंरोजगार रोजगार योजनेमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असतं अंमलबजावणीसाठी. हे दोनच प्रश्न जरा थोडी डीट आणि किचकट वाटले ना. बाकी प्रश्न कसे होते, एकदम वरवरचे होते, जे आपण वाचून सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात अवघड प्रश्न आता आपण बघा काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवा. नेक्स्ट. लाभार्थी काय आहे, टार्गेट ग्रुप आहे ना. परत फिरून कुठलीही योजना घ्या, तुम्हाला हे क्लिअर कट येतं, माहिती पाहिजे कोण शेतकरी आहेत काय. आता ह्याच्यात इथं बघा शेतकरी किती ऑप्शनमध्ये आहे. हां आपला प्रॉब्लेम हाच आहे. डायरेक्टली आपण काय करू माहिती आहे का, एखादी योजना आहे, हां ती शेतकऱ्यासाठी आहे, ये आता सांग कुठला शेतकरी. हे आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणून जरा थोडा कॅज्युअल अप्रोच आहे ना तो कमी करा आणि जास्तीत जास्त आयोगाला समजून घ्या. मी म्हणतोय म्हणून कुठलीच गोष्ट फॉलो करू नका. तुमच्या समोर हे आयोगाचे ओरिजिनल PYQ आहेत, ॲज इट इज कुठलेही टाईप करून घेतलेलं नाही म्हणजे चुकीचं व्हायला नको. आणि दिस इज ऑल अबाउट PYQ बेस्ड ॲनालिसिस ऑफ गव्हर्नमेंट स्कीम. इथंपर्यंत कसं वाटलं मला सांगा. चलो. आणि ऑनलाईनवाल्यांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. हा सगळा जो प्रकार होता योजनाचा, गव्हर्नमेंट स्कीमचा, जेव्हा मी वाटलं की याच्यावर काहीतरी एक सेशन घेतलं पाहिजे, पण ते असं नको आहे मी आलोय एखादी योजना इलेबोरेट केली, मस्त एक्सप्लेनेशन दिली, त्याचा काय अर्थ आहे का. पुस्तकातही मला काय इन्फॉर्मेशन दिली, वर्ष वगैरे ही जी गोष्ट ही जिथं सांगितलेली आहे ही कुठल्या पुस्तकात मिळेल का, हे ॲनालिसिस कुठं अवेलेबल आहे का, मला त्याची कमतरता वाटली. म्हणलं आता आपण गव्हर्नमेंट स्कीमवर हा अँगल दिला पाहिजे. मुळात आपला जो कार्यक्रम आहे ना तुम्हाला सक्षम करण्याचा आहे. तुम्ही स्वतः एकदा आता व्हिजन आणि डायरेक्शन दिली, आता गव्हर्नमेंट स्कीम घरी जाऊन बघा. तुम्हाला नाही गजान बसके आठवलं ना, आजचं लेक्चर आठवलं मला म्हणा. हां आणि बरं मी आठवू नका आठवू, विसरून जा मला. आयोगाला तरी विसरणार नाही ना. हे प्रश्न क्लिअर कट एरिया आणि डेप्थमध्ये कुठं जायचं आहे, एखादा ऑब्जेक्टिव्ह असेल, टार्गेट ग्रुप असेल तर तो कुठपर्यंत करायचा आहे, ग्रामीण की शहरी, BPL की APL, मग शेतकरी असेल तर शेतकरीमधला पण कुठला शेतकरी, उगाच ब्रॉडली नुसता शेतकरी करून चालत नाही. एखादी योजना आहे, आयोगाने विचारलं ना बाबा तुला सीमांत शेतकरी आहे, लघु आहे का, मध्यम आहे का, मोठा शेतकरी आहे, सांग काय फायदा मग ती स्कीम माहिती असून तुम्हाला. आणि या सगळ्या गोष्टी आपण दुर्लक्षित करून PYQचं ॲनालिसिस न करून वर्षानुवर्ष पणाला लावतो. तेच सगळं मोडीत काढायचं आहे. मी मागच्या महिन्यापासून बघा तुम्ही यूट्यूबला धडाकाच लावला आहे. त्याचं कारण आहे मिशन 2024. इलेक्शनचं नाही बरं का आपलं. मिशन 2024 राज्यसेवा आणि कंबाईन, त्यातल्या जुन्या विद्यार्थ्यांना जास्त फोकस केले मी. का, तुम्हाला बाहेरच काढणार मी. बाहेर चांगले अंगल रे बाबा, निगेटिव्ह नाही. बाहेर काढणार इन द सेन्स बघा, नवीनचा विषय कसा असतो, तुम्ही नवीन आहेत, तुम्हाला अजून थोडा वेळ लागणार आहे, किंवा तुम्ही पण डायरेक्शन ठरवलं तर पास होऊ शकता, भेटा बोला कम्युनिकेट करा. जुन्यांचा विषय काय झाला आहे की ते थोडे कम्युनिकेशनमध्ये नाही आहेत, दुर्लक्षित आहेत, आले नाही, दुर्बल घटक आहेत. मला त्यांना घ्यायचं आहे आता, की त्यांच्याकडं थोडं लक्ष द्यायचं आहे. त्यांना एक पुश दिला की ते बाहेर पडणार आहेत 100%. आणि विषय काय झाला, जरा थोडं सॅच्युरेशन आलं आहे. तेच करून तेच सगळ्या प्रश्नपत्रिका, तेच विषय, तीच परीक्षा, आता काय करू वेगळं सर, पण तरी मार्क येत नाहीत. आता मी सांगतो ते कर, किंवा मी दाखवतो ते तरी तुला पटते का बघ, आणि पटत असेल तर तुझ्यात बदल कर आणि मग जा. मी प्रत्येक व्हिडिओत हे पण सांगतो की बाबा मी सांगतो तेच खरं आहे आणि मी सांगतो तसंच फॉलो कर, अजिबात नाही. मी समजा 10 गोष्टी सांगितल्यात, 5 पटल्या, 5च घे ना, सोडून दे 5. किंवा तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या पद्धतीने मोल्ड करून घ्यायच्या असेल तशा पण घ्या, पण काहीही करा, हे 24चं टार्गेट पूर्ण करा. कुठल्याही छोट्या गोष्टीमुळं मागे राहू नका. अभ्यास खूप आहे, पण सर ती रेंज आहे ना, ती रेंजच ब्रेक होत नाही. तुम्हाला हे माहिती असेल बघा, मला वाटतं फिजिक्समध्ये, सायन्समध्ये ती एस्केप व्हेलॉसिटी कन्सेप्ट आहे.
आपलं जे यान वगैरे असतं ना, त्याला एवढी ताकद लावावं लागते की त्यानं पृथ्वीचं जे काही आहे ना गुरुत्वाकर्षण त्याच्या बाहेर गेलं पाहिजे. तर त्यासाठी लागणार ती शक्ती, ती एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो आपण त्याला. तर ती एकदा प्राप्त केली तर काय होणार, निवांत फिरत बसते वर, त्याला काही लागत नाही, पण तोपर्यंत त्याला ताकद द्यावं लागते. तशी आहे. आणि ती ताकद या PYQ ॲनालिसिस मार्फत मी देतोय, वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत किंवा सेमिनार मार्फत. या अशा सगळ्या गोष्टी आयोगाला समोर ठेवून, मागच्या प्रश्नपत्रिका, सिलेबस ठेवून आणि टॉपिकचं तिथं लिंकेज लावून हे कार्यक्रम आपले कंटिन्यू असणार आहेत. त्यातला आज हा पहिला गव्हर्नमेंट स्कीमचा झाला. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी तुम्ही कुठले पॉईंट उलट मला सजेस्ट करा, बिलकुल आपण तसे पण अरेंज करू. म्हणजे उगाच असं नको की काहीतरी घिसीपिटे मी आलो आणि तुम्हाला सांगितलं. तुम्हाला रिझल्ट जर काढायचा असेल ना, तर ॲक्च्युली तुमचा जो काही डार्क एरिया आहे ना, तो जास्त टार्गेट करायचा आहे मला. डार्क एरिया म्हणजे तुमच्याकडून लक्ष न गेलेला, तुम्ही तिथपर्यंत न पोहोचलेला तो एरिया, आणि तिथून आपली पुढे एक एक पाऊल वाटचाल पुढे जाते. ॲव्हरेज मार्क मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांनाच येतात, पण ॲव्हरेजच्या पुढं जाण्यासाठी हे काहीतरी ताकद लावावं लागते, अबव्ह ॲव्हरेज, कट ऑफच्या पुढं. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. गव्हर्नमेंट स्कीम किती, कोणत्या, सेक्टर वाईज. मुळात तो पहिला घटक लक्षात ठेवा, इन्क्लुजन म्हणजे काय, सर्वसमावेशक विकास काय आहे, एक्सक्लुजन कोणाकोणाचं झालेलं आहे ते घटक विचारात घेऊन सरकार गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करतं. अशाच पद्धतीनं हे सगळं इथून पुढे कंटिन्यू असणार आहे आपलं. हे माझ्याकडून झालं सगळं सांगणं. आता जरा थोडं 2 वे कम्युनिकेशन करू, म्हणजे सगळं 1 वे नको. तुमच्यापर्यंत काय पोहोचलं एकदा बघू द्या मला. मी बॅचच्या लेक्चरला तसंच करतो. आजच्या सेमिनारमधून जेन्युअनली तुमच्या भाषेत मला सांगा, या आपल्या ज्या गव्हर्नमेंट स्कीमच्या टॉपिकबद्दल कुठले कुठले मुद्दे लक्षात आले मला मेन्शन करा तुमच्या भाषेत. चला, आता जवळपास आपल्याला 1.5 तास झाला असेल, 1-1.5 तास. ह्याच्यातून काय काय गोष्टी लक्षात आल्या सांगा. बिंदास. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला इथं ही एक गोष्ट लक्षात आली, गव्हर्नमेंट स्कीमकडं कसं बघायचं, ज्याला आपण काय म्हणतो, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच. हा आला, आधी नव्हता. तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम तुमच्या पद्धतीने करायचे आहेत. आता गव्हर्नमेंट स्कीम करताना काय आठवल, हे लेक्चर आठवल. व्हेरी गुड. दुसरं अजून काय, हां, म्हणजेच आपण म्हणू शकतो की आयोगाने हे लक्षात केलं आता की तुम्हाला वरवरचा टार्गेट ग्रुप विचारणार नाही. मी तुम्हाला शेतकरी विचारला तर मी काय विचारणार, कुठला शेतकरी. मी तुम्हाला महिला विचारणार तर महिलामधली APL महिला का, BPL महिला, ग्रामीण का, शहरी. म्हणजे हा टार्गेट ग्रुप आहे ना, हा एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट आहे. अजून हां, सगळ्यात महत्त्वाचं आजचं जर काही तुम्हाला इथं भेटलं असेल तर दॅट इज इयर, वर्ष. की गव्हर्नमेंट स्कीमबाबत आयोगाला काय माहीत नाही का असं पाहिजे, पण हे पाहिजे. आता त्याला लागतं तर आपण देऊ. मग ती आपल्यासाठी किती फालतूपणा आहे का, चांगलं आहे का, काय घेणं नाही. आयोगाला जे पाहिजे ते द्यायचं. ते मग आता LPGचं लॉंग फॉर्म, DBTचं लॉंग फॉर्म, याच्या विचारात काही पॉईंट आहे का, पण आयोग विचारतं ना. आपण काहीच नाही करायचं, ते जे म्हणलं तिकडे फॉलो करायचं. हां, स्कीमच्या रिलेटेड पॉईंट्स. बरं, म्हणजे स्कीम एखादी जर केली तर त्याच्या आजूबाजूला रिलेटेड कुठले कुठले पॉईंट्स आहेत ह्याचा आवाका आज आला का. फक्त वर्षच नाही, फक्त हेच नाही तर मुद्दे कुठले कुठले येतात. आणि मुळात आज सगळ्यात महत्त्वाचं योजना टॉपिक काय हे कळाला का, हे सगळ्यात जास्त अनुभव झाला असं मला तरी वाटतंय. की असं कोणी टार्गेट नाही केलं की योजना म्हणजे नेमकं काय. हां, पुढं अजून लॉंग फॉर्म, हे एक आहे. आजच्या याच्यातून हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ह्याला दुर्लक्षित करत असाल तर बघा 1 मार्क तुम्हाला हे देणार आहे. मग ते योजनेचं पण लॉंग फॉर्म घ्या ना, तर कुठलंही इकॉनॉमिक्समध्ये चालता फिरता ह्याला काही वेगळं वेळ द्यायचा का, हे वेगळा टॉपिक आहे का. तुम्ही ज्या टॉपिकमध्ये आहात तिथं जिथंही वाटलं की आजचं लेक्चर आठवायचं, अरे हे करा बाबा, हे येणार आहे पेपरला. चला अजून. हां, मंत्रालय तुम्हाला विचारलं ना, आजपर्यंत तुम्ही दुर्लक्षित करत असाल, आयोगाला पाहिजे, घ्या मंत्रालय करा. हां, हा एक आहे. आता तुम्हाला मी प्रश्नासहित दाखवला प्री ओरिएंटेड क्वेश्चन आणि मेन्स ओरिएंटेड क्वेश्चन्स. आपल्याला खूप डिटेलमध्ये आकडेवारी असते इकॉनॉमिक सर्वे, बजेटमध्ये, एखाद्या बुकमध्ये. उदाहरणार्थ समजा 10 पॉईंट दिले मी एखाद्या योजनेचे. प्रायोरिटीने तुम्हाला आता कुठले करायचे लक्षात आलं का, बाबा प्रीला एवढंच उचला, चला व्हा पुढं, नको डिटेलमध्ये जायला पुढं. आला एखादा प्रश्न ती येऊ द्यात, पण मेजर प्रश्न कशावर येतात, त्या वरच्या मेजर पॉईंटवर येतात, तेवढे करा. चला अजून. हे एवढं असं तुमच्याकडून काढून घेण्याचं, इथं लिहिण्याचं काय उद्देश माहिती का, कन्क्लुजन ऑफ धिस सेशन
तुम्हाला कळू द्यात इथं आलात आणि काय गेलं. माझा एक नेहमी अट्टास असतो बघा, मी कुठली बॅच पण लॉन्च करताना काही सांगताना मी माझा अजेंडा फार क्लिअर करतो. का तुम्ही इथे येताय ना, तुमचे 2 तास देताय ना, ते 2 तास खूप जास्त व्हॅल्युएबल आहेत ॲज कम्पेअर टू मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट. ती किरकोळ आहे, ती वापस आणू शकतो, ही आणू शकतो का, मग ती व्हॅल्यू झाली पाहिजे. 2 तासात तुम्ही इथून काय घेऊन गेला पाहिजेत ह्याची जबाबदारी माझ्यावर जास्त आहे तुमच्यापेक्षा. तुम्हाला त्याची काही वाटत असेल नसेल, पण मला वाटतं आलेल्यांचं. आणि पुण्यात अजून एक प्रमाण खूप जास्त आहे, खूप विद्यार्थी आहेत पण कुठलं सेमिनार कुठलं हे असं अटेंड नाही करते. त्याचं कारण सांगतो. त्यांना असं वाटतं की माझे 2 तास वाया जातील, म्हणजे इथलचे 2 तास, त्याच्या आधीचा अर्धा 1 तास आणि त्याच्यानंतरचा अर्धा 1 तास, म्हणजे माझे 3 तास गेले व्हॅल्युएबल आयुष्यातले. आणि ह्या 3 तासात हे मला ह्याच्यापेक्षा जास्त कळतं लायब्ररीत वाचून. हे टोमणं विमणं काय समजायचं समजा, ही रिॲलिटी आहे. तुम्ही तुमचं 1-1, 2-2 वर्ष जे पणाला लावताय ना, ते याच्यासाठी लावताय. मुळात ग्रामीण भागातील विद्यार्थी विचारात तरसतो इथलचं गायडन्स घ्यायला, हे करायला, पण नाही आहे. पुण्यात असूनसुद्धा जर आपण निवांत बसत असू, जाऊ दे कंटाळा आला आता, तर आयोग म्हणतं निवांत 1 वर्ष कंटाळा काढतो, जा काही लोड घेऊ नको. रिॲलिटी आहे ना. आजच्या सेशनमध्ये या गोष्टी आहेत, ह्याच्या आधी कुठं आल्या होत्या का, तुम्ही स्वतः कुठं बघितल्या होत्या का. आणि हे सगळं तळमळ, मला गरज नाही, मी म्हणत नाही की तुम्ही या आणि बस, अरे नका बसू बाबा, पण जर बाहेर पडायचं असेल ना ह्याच्यातून, तर बरं माझेच नाही, आपले इतरही जे सर आहेत, क्लास आहेत, मी म्हणत नाही मीच ग्रेट आहे, अरे तुम्ही कोणालाही बाबा इथं आलात ना, ज्यांचं वाटतं तुम्हाला की खरंच वर्थ आहे, इथं गेल्यावर मी माझे 2 तास पूर्ण वसूल आहेत, तर बिलकुल अटेंड करा. आणि तुम्हाला माझेही वाटलं की नाही बाबा काही नाही इथं चालत, नका येऊ. मी बॅचच्या पोरांना तर क्लिअर म्हणलं होतं ना, तुम्हाला नसेल तर बाबा पैसे घे, आणि ते रागात नाही, असं धमकी विमकी नाही, प्रेमानंच, बाबा तुला नाही ना या मार्गाने नाही जायचं ना तुला या अशा, तर तू बिलकुल बाजूला हो, काही हरकत नाही माझी. हे आहे ऑन रेकॉर्ड. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आज तुम्ही काय आलात काय नाही, कन्क्लुजन, गव्हर्नमेंट स्कीम. मग आता येणाऱ्या परीक्षेत राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 एप्रिल बरोबर ना, आणि कंबाईन पूर्व परीक्षा 16 जून. याच्यात जर दोन्ही परीक्षेत किमान 3-3, 2-2 प्रश्न आले तर त्यातले किती प्रश्न बरोबर आणणार तुम्ही? 3च्या 3 आणले पाहिजे. आता कोणी 2 आणि 1 म्हणा बरं, कोण आहे ते? हा ना, एवढं जर अनालिसिस दिलंय, एवढा वेळ आधी दिलाय, आता जर म्हणत असेल 3 पैकी 1 बरोबर आणतो, काय अर्थ याला? आणि ह्या अनालिसिसला माझ्या 3ला 3 बरोबर आणले पाहिजेत, एवढं तुम्हाला परफेक्ट दिलंय मी आता. ठीक आहे, चलो अजून काय आहे विचारायचं आहे? हां सर, आता 2024 साठी करंट मधल्या योजना करायचं बोलले तुम्ही, तर कधीपासून करायचं? आता जनरली काय होतं माहिती आहे का, आयोगाचा अजून एक अप्रोच आहे करंट बाबत, शक्यतो खूपच रिसेंटली न विचारता 1-1, 2-2 वर्ष मागे चाललाय. तुम्ही बघत असाल बजेटला सुद्धा 2-3 वर्ष मागं, कुठल्याही गोष्टीला मागे जात आहे. तुम्हाला एक गोष्ट काय करा, तुम्ही आता योजना टार्गेट करा, एरिया क्षेत्र टार्गेट करा, मग ते आत्ताची योजना असू दे किंवा मागची योजना असू द्या, तुम्हाला करायचीच आहे. म्हणजे 2023 पासून पूर्ण असं मागे? हो हो हो, 23 ते आता पूर्ण, म्हणजे जानेवारीच्या करंट. अच्छा, ह्या वर्षाचं विचारताय तुम्ही? बिलकुल बिलकुल. हे बघा, 1 वर्षाचं जे आहे ना, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर कुठलं 2023, हे तर करायचंच आहे. पण योजनेबाबत असं नाही आहे की तुम्हाला 4-5 महिन्याचं 5-6 महिन्याचं विचारतं. योजना जी आहे ती ॲक्च्युली करंट आहे की जुनी आहे हे करत नाही टार्गेट. योजना काय करतं? दुर्लक्षित घटक. ॲक्च्युली योजना कशाचा पार्ट आहे? डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, सर्वसमावेशक विकासाचा पार्ट आहे. मग त्या सर्वसमावेशक विकासामध्ये जर समजा मला आदिवासी गट टार्गेट करायचा असेल तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आत्ताची काही इनिशिएटिव्ह योजना असेल का नंतरची असेल आधीची, मी टार्गेट करणार. तुम्हाला काय टार्गेट करायचं आहे? आदिवासी एरिया, त्याच्यासाठी काय काय बघा. किंवा नॉर्थ ईस्ट, जसं आता मी सांगितलं तुम्हाला. मग व्हायब्रंट विलेज कोणासाठी आहे? तिकडंच आहे ना तो प्रदेश. पर्वतमाला कोणासाठी आहे? तिकडंच आहे ना. मग आता दोन्ही घ्या. मग ही कधीची आणि ही कधीची, डझंट मॅटर, तुम्हाला ते दोन्ही करायचं आहे. अजून काय नाही म्हणा, सुन्न झालं म्हणा सर आता. एवढा सगळा डाटा आहे, म्हणजे लाईक एकेका वुमेनवर एवढा आहे, आदिवासीवर एवढा आहे. हो, तेवढा डाटा कसा याच्यात म्हणजे आधीच्या 50 योजना असतील बरं ज्या सुरू आहेत, नरेगा वगैरे सगळं, पंचवार्षिक योजनेतल्या भरपूर साऱ्या योजना असतील, आणि करंट मध्ये ज्या आता बजेटमध्ये येतील त्या सगळ्या योजना. बरोबर, म्हणजे ऍटलिस्ट 100 तर योजना करावंच लागते. पण त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, हे मला वाटतं तुम्हाला झेरॉक्स दिली आहे ना? हां, ते हेच दिलंय झेरॉक्स. इथं कुठं आहे? हां इथं आहे. 1 मिनिट. तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे. आता अजून काय पाहिजे तुम्हाला? एवढं रेडीमेड काढून दिलं इयर वाईज.
बरोबर. हे सगळ्या योजना आहेत इथं. आता हे किती असतील योजना एक अंदाजे? 10, 20, 30, 40च्या आसपास धरू आपण. ह्या एकूण टोटल बघा, आता इकडे लक्ष द्या. उदाहरण 100 योजना आहेत. 100 तुमच्या दृष्टिकोनातून सर हे फार हेवी झालं ना. 100 योजना काय मजाक आहे का? 100 योजनामध्ये आत्तापर्यंत तुम्ही जे अभ्यास केलाय किंवा जे करताय याच्यातल्या किमान मी म्हणतो 40 योजना तरी थोड्याफार माहिती असतील ना रे. हे वास्तव आहे का नाही? जसं की आता तुम्ही उज्ज्वला सांगितलं, सौभाग्य सांगितलं, किंवा मुद्रा योजना सांगितलं, किंवा MG नरेगा, त्याचं थोडंफार तरी बेस माहिती ना. किमान 40 योजनेला तुम्ही फॅमिलियर आहात, माहिती आहे. उरला आकडा किती? 60चा. आता 60 पैकी पण ज्या अजून काही अशा इरिलेव्हंट किंवा न विचारलेल्या कधी एकदमच अशा विचित्र योजना ज्या आपल्याला गरजेच्या वाटलेल्या नाहीत, अशा किती काढल्या मी? 20 काढल्या. उरले किती? आता एवढं करणं पॉसिबल आहे? हां, हे गणित नसतं माहीत आपल्याला. आपण घाबरतो कुठं, थेट काय करायचं? 100 योजना करू का? त्यातल्या काहीतरी वाचल्या असतील ना. आणि दुसरी गोष्ट, ॲज अ स्टुडंट म्हणून यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आता उत्तर मिळालं. हा रिॲलिटी आहे ना. मी जर आता तुम्हाला सर तुम्ही 100चं 40 बाजूला काढल्या, 20 बाजूला काढल्या, 60 मधल्या 40 बाजूला काढल्या, अजून 10 बाजूला काढून द्या ना. काही नाही काढणार बाबा. हे जस्ट मी तुम्हाला बायफर्केशन करून सांगितलं की जर 100 योजना असतील तर आपण त्याचा भाव करून घ्यायची गरज नाही. त्यातल्या बऱ्याच योजना तुम्हाला माहिती आहेत किंवा वाचल्यानंतर लक्षात राहतील. ह्याचा खूप डिटेल एरिया करायचा नाही. जसं की आता पर्वतमाला, तुम्हाला नॉर्थ ईस्टसाठी पर्वतमाला, तिकडे डोंगर नाग आहेत, हे तर कळालं. रोपवेसाठी आहे. व्हायब्रंट विलेज कोणासाठी आहे? तिकडं व्हायब्रंट सीमा भाग असलेले विलेज आहेत. आत्ताच्या आत्ता क्लिअर झाल्या का नाही 2 योजना? सर हेच आपण असं इथं घेतलं किंवा लेक्चर घेतलं, हे चाललं, तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या योजना होऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या नावातच थोडंफार लक्षात ठेवावं लागतं. भारतमाला, सागरमाला, पर्वतमाला तिन्ही पण आहेत. सागरमाला कशासाठी आहे? पोर्ट्स, बंदरे डेव्हलपमेंटसाठी. भारतमाला कशासाठी आहे? रस्ते. पर्वतमाला कशासाठी आहे? रोपवे. झाल्या क्लिअर इथं 3 योजना जाग्यावर. अशा इथंच तुम्हाला जर बघितलात ना, वाटतंय मोठा आकडा, एकदा फक्त बसा तुम्ही, ह्याच सगळ्या गोष्टीचं सेग्रिगेशन करा, तुम्हाला लक्षात येईल. मग सौभाग्य योजना कशासाठी आहे? उज्ज्वला योजना कशासाठी आहे? हे बायफर्केशन करा. नाही जर जाणार, प्रयत्न तर करा. योजनेचं का होतं ना, पण शक्यतो आपण आयोगाच्या रिपिटेशनवर न जाता जेवढ्या योजना मॅक्झिमम करता येईल तेवढ्या करा. जनधन योजना सलग प्रश्न आहेत. सलग राज्यसेवेची PYQ काढा, ह्याच्यात बघा तुम्ही, सलग आहे. मला वाटतं आत्तापर्यंत काहीतरी 4 ते 5 प्रश्न आहेत जनधनावर. रिपिटेशन आहे ना, मग जनधन पूर्णच करायची. ह्याचा अर्थ तुम्ही अजून एक काय गैरसमज करून घेता, जनधनाला पूर्ण प्रायोरिटी द्यायची, 2-4 बाकी दुर्लक्षित केले तर चालते का? खूपच इम्पॉर्टंट आहे. रिपीट विचारली, पुढच्या वर्षी आयोग काय करतं? गायबच करतं. जनधन योजनाच नाही, हे डोळे पांढरे करते. मी केलेली योजना एवढी ताकद देऊन मला जनधनाचा सर्व काही पण विचार मी सांगतो, मला सांगून काय फायदा? तुला परीक्षेत ती योजना विचारली नाही तर तू कोणाला सांगून काहीच फायदा नाही. सांगायचा उद्देश आहे की PYQचं ॲनालिसिस करून तुम्ही जर एखाद्या टॉपिकच्या एखाद्या मागं लागत असाल तर ते लागलंच पाहिजे. पण दुसरी गोष्ट नीट ऐकायची, त्याच्यासोबतच तुम्हाला आजूबाजूच्याही योजना कराव्या लागतात. असं नाही की जनधन योजने म्हणजे आता परत येते. जसं की दारिद्र्य टॉपिक खूप वेळा विचारतो सर, दारिद्र्यावर तेंडुलकर समिती सतत असती. सर तेंडुलकर समिती सतत असती मान्य आहे. ह्यावेळेस रंगराजनवर प्रश्न येऊ शकतो, यावेळेस दांडेकर रथवर येऊ शकतो, अलग कार्यगटावर येऊ शकतो. ॲज अ स्टुडंट म्हणून तुमचं काम काय? मला सगळ्या समित्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. दुसरा ऑप्शनच नाही तुमच्याकडं. बघा, आयोगाला पर्याय, आयोगाला चॉईस आहे, तुम्हाला नाही, आणि ती ठेवायची पण नाही. सवय काय लागली माहिती का आपली सगळ्यांनाच? सर शॉर्टमध्ये जाणं, सर हे कमी करून द्यानं, सर या नोट्स अशा, मग ते तशा. काहीच नाही बाबा. तुम्हाला पद घ्यायचं आहे, क्लास 2चं पद आहे, क्लास 1चं पद आहे, राज्यसेवाला जबाबदारीचं आहे, तर ती जबाबदारी अशी झटकून जमत नाही दुसऱ्यावर. आणि आत्ता तर असं झालं आहे पूर्ण MPSCमध्ये तरी विद्यार्थ्यापेक्षा शिक्षक जास्त अभ्यास करतोय. मान्य आहे का नाही? सगळं काय करा सर, तुम्हीच काढून द्या आम्हाला. आता फक्त पेपरमध्ये येऊन गोल करायचं बाकी आमच्याकडून. वास्तव आहे, मान्य करायचं नका करू. माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये हेच आहे. आणि हे चित्र कधी बदललं? पास होण्याचं, जेव्हा हे सगळं तिकडे शिफ्ट होईल. हां, आम्ही बिलकुल गायडन्स केलं पाहिजे. हे आत्ताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.
ह्या काम ॲक्च्युली आहे, पण सगळंच करून घेणं हे तुमच्यासाठी घातक आहे, आमच्यासाठी नाही. आम्हाला काय आहे, समजा येऊ बॅचला पैसे देऊ, आम्ही करून घेऊ जा. मी तुम्हाला नेहमी सांगतो, वर्गातल्या पण विद्यार्थ्याला सांगितलं, हे अप्रोच इथून पुढे डेव्हलप करा. आपल्याला एक दारिद्र्य रेषा आहे बघा, कन्सेप्ट आहे पॉवर्टी लाईन. उदाहरणार्थ 100 रुपये दारिद्र्य रेषा आहे. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरी, APL आणि BPL. जर निकष एखाद्याला मूलभूत गरजा पूर्ण करणं, दारिद्र्यात असणे म्हणजेच काय, मूलभूत गरजा पूर्ण न करता येणं. मग मी निकष काय ठेवला, मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं उत्पन्न 100 रुपये असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये असेल तर स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो, म्हणजे तो कुठं आहे, APL मध्ये. मग 100 रुपये उत्पन्न असणारा किंवा 100 पेक्षा जास्त उत्पन्न असणारा सगळे व्यक्ती कुठं असणार आहेत, APL मध्ये. 100 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणारे BPL मध्ये. BPL मध्ये असे 2 गट करतो मी, हा A वाला आणि हा B वाला गट. आता ह्यांना मला दारिद्र्य रेषेच्या वर करायचं आहे, ह्यांच्याचं दारिद्र्य दूर करायचं आहे. 2 पर्याय आहेत माझ्याकडं. मी काय करेल, सरकार म्हणून ह्यांना काहीतरी विविध योजनेमार्फत ह्यांना भत्ता देईल, पैसे देईल 100 रुपये. आणि 100 रुपये दिल्यावर मूलभूत गरजा पूर्ण करतील ना, कारण तोच निकष आहे आपला. आता जर ह्यांना 100 रुपये दिले तर यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, म्हणजे हे कुठं जातील रे, मान्य आहे का, हे गेले APL, दारिद्र्य दूर झालं ना. हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग, आता या गटाला मी 100 रुपये न देता 100 रुपये कमवतील इतका रोजगार मिळवून देणार. हे स्वतः काम करणार, पैसे कमवणार आणि कुठं जाणार, APL मध्ये जाणार. हे प्रत्येक वेळेला सरकारवर डिपेंड राहतील. 100 रुपये द्या, मूलभूत गरजा पूर्ण करतो तेवढंच, आणि केवळ मूलभूत गरजाच पूर्ण करू शकतील. हे काम करून 100, 125, 150 रुपये कमवू शकतील आणि स्वतःच्या क्षमता डेव्हलप करू शकतील काम केल्यामुळं, आणि स्वतःचा विकास करू शकतील. म्हणजेच दारिद्र्याचं प्रमाण जर दूर करायचं असेल तुमच्यातलं आणि इकॉनॉमिक्सचं आणि एकूणच सगळं, तर कुठली मेथड वापरली पाहिजे, पटते का? तुम्हाला त्रास होईल, कष्ट होईल, पण ॲक्च्युली ग्रोथ तुमची जास्त आहे. बऱ्यापैकी मानसिकता कोणाची, सगळ्यांची इथं. हां, आता तुम्हाला सर मग ज्यांना ह्या मार्ग निवडायचा असेल तर अर्थनीतीमध्ये ह्या मार्गच नाही आहे. आपल्याकडे जरी एंट्री करायची असेल ना, बिलकुल नाही, तुम्हाला याच मार्गाने जावं लागेल. कारण परीक्षेमध्ये तुम्ही परीक्षा देणार आहात, तुम्ही विचार करणार आहेत, तुमचा सगळा जो कस आहे तो लागणार आहे. आत्मनिर्भर भारत माहिती का, ते अभियान इथं राबवलं जातं. मग त्याचा भाग व्हायचंय नाही व्हायचंय, इट्स युअर चॉईस. दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. चला परत या सगळ्या गोष्टीबाबत जे काय तुमचं ओपिनियन असेल ऑनलाईनवाल्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि मी वारंवार प्रत्येक व्हिडिओला सांगतो, तुम्हाला सांगतो, इतर मित्रांना किंवा हे रिकमेंडेशन द्या, पाठवा, हे याच्यासाठी नाही की व्ह्यूज वाढावे, पण ही गोष्ट आजपर्यंत बाहेर आली नाही. जर आली तर फायदा होईल का नाही, होऊ द्या ना. काय असेल ते 2024 एकदाच गट सगळा बाहेर पडू दे आपला अतितटीचा, आणि बघू काय ते. चलो, भरपूर डोस झाला म्हणा सर, आता जाऊ द्या, बाकी काही नको. बरं, तुमचे अजून काय असतील आपले डाऊट तर विचारा, आता मग थांबायचं असलं थांबू आपण. कधीपासून योजना करायला प्रिपरेशनच्या स्टार्टिंगला का मग हे जे फॅक्ट्स आहे हे एंडला प्रिलिमच्या 1 मंथ आहे? आता ह्याच्यात एक गोष्ट काय, तुम्ही जर थोडं इकॉनॉमिक्स कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर योजना सोप्या जातात, राईट. दुसरा मार्ग, जर तुम्ही प्रिपरेशनच्या सुरुवातीलाच असाल, तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही, बेस नाही एखाद्या विषयाचा, तरीही तुम्ही योजना करू शकता. मग कळो न कळो काय करायचं, पाठांतर करायचं. मी एखादी योजना ही त्यात थोडंफार तरी काम हलकं होईल ना तुमचं. आणि जेव्हा एखाद्या विषयाची कमांड येईल बेसिक, तर तेव्हा कळायला लागेल योजना. मग पाठांतराचं प्रमाण कमी होईल, ॲटोमॅटिकली लक्षात राहतील. पण हे करा, कधी का असणार. पुढचंही आपलं आत्ता येणारं सेशन रविवारी आहे. आपली नवीन बॅच जेव्हा स्टार्ट होती आहे इकॉनॉमिक्सची, परत जी ऑलरेडी सुरू झाली आहे, आता दुसरी बॅच लॉन्च करतो आहे आपण. 11 वाजता सेशन आहे रविवारी. जर कोणाला यायचं असेल, हे फक्त योजनेचा अप्रोच झाला, पूर्ण इकॉनॉमिक्सचा अप्रोच 2024साठी राज्यसेवा आणि कंबाईन. इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन कम. चलो, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनला.